आजकाल असं नाही राहिले की बाबा 60 झाली आणि मग तुमचे गुडघे दुखायला लागले. आता गुडघेदुखी कुठल्याही वयात सुरू होऊ शकते. तुमच्या मताप्रमाणे साधारण म्हातारपण सुरू झालं हे किती वयाला म्हणू शकतो आपण? स्त्रीला काय असतं की माझं कोणीतरी ऐकलं पाहिजे, तिला सल्ले नको असतात. आणि इकडे आपल्याकडे काय असतं की सल्ले दिले जातात. दुखणं अंगावर काढणं हे म्हणजे आपली शर्यत असते. आणि घरातली स्त्री असेल तर ती कधीच कुणाला सांगत नाही की मला दुखतंय म्हणून. चालणं म्हणजे व्यायाम का? आणि असेल तर तो परिपूर्ण व्यायाम आहे का? वेळीच गुडघेदुखीला आपण जर ट्रीट केलं तर गुडघेदुखी आवरता येऊ शकते. मी जिमला जातो तर जिम मध्ये एक चर्चा असते की अरे तुझं ते 2 सांध्यांमधलं ऑइल आहे ना, आता ते कमी कमी व्हायला लागेल. तर काय प्रकारे नक्की तो, त्याला काय म्हणतात? ट्रेनर्सना ट्रेनिंग द्यायला पाहिजे की तुमच्याकडे जो पैसे भरून आलाय त्याचा जीव नका घेऊ. तुम्हाला त्याला वेट ट्रेनिंग का द्यायचं पहिल्या दिवसापासून? फुटवेअरवर खर्च करा. फुटवेअरचे पैसे नका वाचू. शरीराचं वजन जी गोष्ट घेणार आहे ते नीट असणं आवश्यक आहे. 24 तासाच्या दिवसातला एक 1/3 भाग आपल्या झोपेसाठी पण जात असतो. तर बेस्ट पोस्चर कुठल्या झोपण्याचं? गुडघे दुखतात ना, घरातले सगळे म्हणणार तू चालायला जात नाही. अरे माझं दुखतंय त्याच्यावर आधी उपाय करा. ते स्त्री जेव्हा काय जे काही सांगते ना तिचं ऐकायला पाहिजे. गुडघेदुखी सुरू झाल्यानंतरच अनेकदा सर्जरी सजेस्ट केली जाते. तर गुडघेदुखीच्या सर्जरीचा निर्णय कधी घ्यावा आणि सर्जरी टाळू शकतो? तुम्ही एका दिवसात शिर्डीला मी जाऊन आले असं तुम्ही सांगता खूप तोऱ्याने, अभिमानाने. अरे पण कशासाठी? म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपल्याला मेकॅनिकनी सांगितलं की जाऊन बाबा ऑइल बदल, याचं सर्व्हिसिंग करून घे, धुवून घे, आपल्याला माहित आहे की तो जे पार्ट्स आहेत जास्त 10 वर्ष 15 वर्ष चालणार आहे. तर तुमचा गुडघा तुम्हाला जर आयुष्यभर चालवायला पाहिजे तर तुम्ही असं कसं जमेस धरून जाते की काहीच न करता तुम्हाला साथ देणार आहे? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे आरोग्याचं पत्र. या सिरीजमध्ये तुम्हाला जे त्रास होत असतात ते तुम्ही कमेंटमध्ये टाकत असतात आणि तुमच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळावी म्हणून आपण वेगळ्या आजारांवरचे वेगवेगळे तज्ज्ञ लोक बोलवत असतो. सो आज त्याच मांदियाळीमध्ये एक विशेष व्यक्ती श्री रमाकांत देवरुखकर सर खूप खूप स्वागत आहे पोस्टमनवर तुमचं आरोग्याच्या पत्रामध्ये. रमाकांत सर, तुम्ही यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर बघत असता त्यांचे रील्स. ते डॉक्टर राम भोसले यांचे शिष्य आहेत. नॅचरोपॅथ आहेत, कायरोप्रॅक्टर आहेत, ॲक्युपंक्चर या विषयातले ते तज्ज्ञ आहेत. शिवाय संवाहनशास्त्र हे जे डॉक्टर राम भोसले यांनी डेव्हलप केलेलं शास्त्र आहे त्याची लिगसी ते कंटिन्यू पुढे करत आहेत. सगळ्या अनुषंगाने या गप्पा होणार आहेत. आणि ते चेअरमन आहेत चिकित्सा नी स्पाईन अँड मोअर या क्लिनिक्सचे. त्यांचे पुण्यामध्ये नळस्टॉपला त्यांचं क्लिनिक आहे आणि मुंबईमध्ये 3 ठिकाणी, ठाणे, दादर आणि बोरिवली. हे तर फिजिकल क्लिनिक झाले, पण देशात परदेशात त्यांचे इतके पेशंट्स आहेत, त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन ते देत असतात. शिवाय मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत, मग विराट कोहलीपासून तर अक्षरशः WWEचे जे स्टार्स होते ज्यांना बघत आपण लहानपणापासून मोठं झालो आणि ज्यांना आपण फिटनेसचे आदर्श मानतो असे लोक यांचे पेशंट्स आहेत. त्यामुळे तो सगळा अनुभव असेल आणि तुमची गुडघेदुखी असेल किंवा स्पाईनच्या संदर्भातले काही आजार असतील आणि लाईफस्टाईल आपले जे आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे जे हाडांचे वगैरे त्रास सुरू झालेत तर त्या संदर्भातलं आज विशेष मार्गदर्शन असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि पत्र कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून नवीन कुठले विषय ऐकायला आवडतील ते सुद्धा सांगा. या गप्पांना तर तुर्तास सुरुवात करूया. चला. सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज सेलिब्रिटींना हाताळणाऱ्या व्यक्ती, त्याला माझ्याशी आणि मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. तर जो आपला आजचा मूळ मुद्दा आहे गुडघेदुखी आणि पाठदुखी असेल किंवा मणकेदुखी, हाडं, हे सगळे आजकालच्या लाईफस्टाईलमुळे प्रॉब्लेम होतोय. तर काय मूळ कारणं तुम्हाला याच्यामध्ये वाटत आहेत त्यापासून सुरुवात करू आणि मग पुढे बाकी विषय आहेतच. बरोबर. म्हणजे बदलती जीवनशैली हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गुडघेदुखीचं कारण मूळ आहेच. आणि आजकाल असं नाही राहिलं की बाबा 60 झाली आणि मग तुमचे गुडघे दुखायला लागले. बरोबर. आता गुडघेदुखी कुठल्याही वयात सुरू होऊ शकते. अगदी 15 वर्षाच्या मुलापासून ते कुठल्याही वयात सुरू होते. पूर्वी गुडघे दुखायचे ते आपण म्हणायचो की बाबा 60, 70, 80च्या नंतर गुडघे दुखायचे, पण आता तसं राहिलं नाही आहे. तसं पाहायला गेलं तर कसं आहे की आपल्याकडे आहे ना पेन टॉलरन्स खूप जास्त आहे. बरोबर. म्हणजे पेन थ्रेशोल्ड म्हणजे दुखणं अंगावर काढणं हे म्हणजे आपली शर्यत असते. आणि घरातली स्त्री असेल तर ती कधीच कोणाला सांगत नाही की मला दुखतंय म्हणून. कारण मग माझ्या मिस्टरांना खूप काम असतं, ते उशिरा येतात, त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मग त्यांना त्रास नको माझ्या दुखण्याचा म्हणून ती सांगणारच नाही. त्यानंतर मग मुलांना नको किंवा आणखी कोणालाही नको, घरच्यांना त्रास नाही द्यायचा म्हणून ते दुखणं लपवते. आणि मग काय होतं की हळूहळू ते दुखणं खूप वाढत जातं. वेळीच गुडघेदुखीला आपण जर ट्रीट केलं तर गुडघेदुखी आवरता येऊ शकते, म्हणजे कंट्रोलमध्ये आणता येते. ते करत नाहीत लोक.
टॉलरन्स सगळ्यांचं म्हणजे. आणि मग ते अभिमानाने सांगतात की मी 1 महिनाभर मी पेन टॉलरन्स केला, मी तरीसुद्धा मी खूप जिने चढले, मी लग्नामध्ये गेले तिकडे मी फिरले, तिकडे मी एका पंक्तीमध्ये खूप स्वयंपाक केला, जेवण वाढलं. म्हणजे हा अगदी अभिमानाने सांगायचं. ही अभिमानाने सांगायची गोष्ट नाही आहे. तुम्हाला पेन आहे, तुम्हाला दुखतंय, तर त्याच्यावर तुम्हाला केअर करायला पाहिजे, त्यावर तुम्हाला उपचार करायला पाहिजे. ही मी रात्रभर झोपलेच नाही, ही अभिमानाने सांगायची गोष्ट. पण निगेटिव्ह गोष्टी ज्या अशा असतात की मी इतके दिवस उपवास केले, त्या अशा गोष्टींमध्ये मिरवण्यासारखं काही नाही आहे, की आपल्या शरीरासाठी योग्य नाही. बरोबर. आता कसं आहे की आपल्याला ही गुडघेदुखी नको आहे, तर आपल्याला खूप वेळीच आपल्याला खूप गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण गुडघ्याचे व्यायाम आपण करत नाही. गुडघ्यासाठी शरीरासाठी आपल्याला जो व्यायाम करायला पाहिजे, नियमितपणे जे स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे, ते आपण करत नाही. त्यामुळे गुडघेदुखी आपल्याला कुठलीही इंजुरी झाली किंवा काय झालं तर आपल्याला गुडघेदुखी होते. म्हणजे समजा तुम्ही एखादा प्रवास केला, तुम्ही एका दिवसात शिर्डीला मी जाऊन आले असं तुम्ही सांगता खूप तोऱ्याने, अभिमानाने. अरे पण कशासाठी? मग तुम्ही किती तास प्रवास केला, तिथे रांगेत तुम्ही 4 तास उभे राहिले, प्रवास तुम्ही 7 तासाचा केला, त्यामध्ये गाडीमध्ये तुमच्या किती 5 जणांची तुमची जर कॅपॅसिटी आहे, तुम्ही 7 जण गाडीत गेले, मग तुम्ही कुठल्या अवस्थेत बसले, पाय किती जवळ होते, या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. अशा अनेक कारणात आपण पुढे आपण ते बोलत जाऊच. जे आम्ही म्हणतो की हाड दुखायला लागलं, ठीक आहे, 30व्या वर्षीनंतर जास्त करून आजकाल सांधेदुखी आणि हे प्रकरणं वाढत आहेत. मी जिमला जातो, तर जिममध्ये एक चर्चा असते की अरे तुझं ते 2 सांध्यांमधलं ऑइल आहे ना, आता ते कमी कमी व्हायला लागेल. तर काय प्रकारे नक्की तो, त्याला काय म्हणतात आणि अशी कुठली गोष्ट करत असते का? हो, म्हणजे सांध्यामधलं ऑइल म्हणजे सांध्यामध्ये एक सायनोव्हिल फ्लुइड असतं, ज्याला ग्रीसिंग, आपल्या जॉईंट्समध्ये नेहमी ग्रीसिंग लागतं. बरोबर. आपल्याला माहिती आहे की आपल्या दरवाजे ना बिजागरी असते, त्याचं आपण ऑइलिंग करतो, नाही तर त्यात आवाज येतो. पावसाळ्यात ते जाम होतात. समजा दरवाजे तुम्ही उघडलेच नाहीत, तुम्ही समजा गावी गेलात कधी आणि तुम्ही 2 महिने गेलात नाहीत आणि दरवाजा उघडला, तो आवाज येणार, कारण करकर आवाज येणार आणि उघडताना त्रास होणार आहे. तसंच आपल्या गुडघ्यांमध्ये जे ग्रीसिंग आहे ते योग्य प्रमाणात पाहिजे, म्हणजे कमी पण नको आणि जास्त पण नको. ते जर वाढलं तरी सुद्धा त्रास होतो, सूज येणार, आणि कमी झालं तर मग तिथे बोन अँड बोन येऊन आपल्याला वेदना होणार. तर त्यामुळे सायनोव्हिल फ्लुइडचं एक प्रमाण, योग्य प्रमाण असलं पाहिजे. आणि म्हणून मग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की माझं वंगण कमी झालंय, माझं फ्लुइड कमी झालंय, आणि त्यामुळे मला वेदना होतं. फक्त एक कारण नाहीये, त्यामध्ये अनेक कारण आहेत. गुडघा खूप कॉम्प्लेक्स गुडघा हा कॅरेक्टर आहे, त्याचे बायोमेकॅनिक्स खूप वेगळे आहेत. गुडघ्याच्या भागात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढं मला वाटतं शक्यतो कुठल्या जॉईंटमध्ये नसतील. इतक्या गोष्टी, लिगामेंट्स आहेत, त्याचे फेशिया आहे, तिथे वेगवेगळे काय म्हणतात त्याला, मिनिस्कस नावाचा खुर्च्या आहे, तिथे कार्टिलेज नावाची गादी असते. अशा वेगवेगळ्या आणि वेगवेगळे स्नायू, खूप प्रकारचे स्नायू मांडीपासून आलेले तिथे इन्सर्ट होतात. गुडघ्याची वाटीच्या खालचं परत लुब्रिकेशन, अशा खूप गोष्टी आहेत. आणि गुडघ्यावर आपण जास्तीत जास्त गुडघा वापरतो, सगळा भार आपल्या गुडघ्यावर आहे शरीराचा. पूर्वी मानव जो चालायचा तो 4 पायावर चालायचा, त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीने शरीराचा भार हा सगळीकडे डिवाइड व्हायचा. त्यामुळे स्पाईनमध्ये आणि कुठल्या एका जॉईंटवर वेदना किंवा ताण यायचा नाही. आता काय होतं की तुमचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स आहे, तो सलग सरळ येतोय आणि तो गुडघ्यावर येतोय. आणि तो गुडघा जर आपला अलाइन नसेल, आपलं शरीर अलाइन नसेल, पोश्चर अलाइन नसेल, तर सगळा गुडघा झिजणार आहे. आणि मग वेगवेगळी कारणं आहेत त्यासाठी. आणि त्यामुळे आपल्याला जर रुब्रिकेशन जर आपल्याला योग्य प्रमाणात पाहिजे असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम, आहार नीट करणं, इन्फ्लामेशन तिथे होऊ न देणं, सूज येऊ न देणं, योग्य व्यायाम करणं. तरुणपणामध्ये, तुम्ही तरुणपणातलं म्हटलंय तुम्ही, त्यामुळे तिथे तर योग्य व्यायाम हे करणं फार आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी जे दंड बैठका मारल्या जायच्या, सूर्यनमस्कार केले जायचे, हे जे व्यायाम प्रकार होते, त्यामुळे काय होतं की जॉईंट्स चांगले राहायचे, सांधे चांगले राहायचे. आता काय करतोय आपण की जेव्हा सांधा दुखायला लागतो तेव्हा आपण जाऊन व्यायाम करतो. म्हणजे 60व्या 70व्या वर्षी तुम्ही जाऊन व्यायाम करताय, 50व्या 40व्या वर्षी तुम्ही जाऊन मग तुम्ही व्यायामाकडे जाताय. पण तो दुखूच नाही म्हणून आपण काही करत नाहीये. आता तुम्हाला जर तुमच्याकडे जर कार असेल, 2 व्हीलर असेल, किंवा तुमच्याकडे मशिनरीज असतील, घरामध्ये मशीन्स असतील वेगवेगळ्या, मायक्रोवेव्ह असेल किंवा कुकर, खूप काही मशीन्स आपण वापरतो, त्याची सर्व्हिसिंग करतो.
गाड्यांची सर्व्हिसिंग करतो, तुमच्या जर फॅक्टरीमध्ये मशीन्स असतात त्याची सर्व्हिसिंग होते, हो की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपल्याला मेकॅनिकनी सांगितलं की जाऊन बाबा ऑइल बदल, याचं सर्व्हिसिंग करून घे, धुवून घे, हा पार्ट चेंज कर, हा आता बदलायला आला आहे, तर आपल्याला माहीत आहे की तो जे पार्ट्स आहेत गाड्यांचे किंवा कसे ते जास्तीत 10 वर्ष 15 वर्ष चालणार आहे. पण तुमचा गुडघा तुम्हाला जर आयुष्यभर चालवायला पाहिजे तर तुम्ही असं कसं जमेस धरून राहता की काहीच न करता तुम्हाला साथ देणार आहे. बरोबर. तर आता मी काहीच नाही करणार आणि मग जेव्हा होईल तेव्हा होईल. म्हणजे आपल्याला त्या एकतर आपल्याला आपल्या देवाने दिलेल्या नैसर्गिक गोष्टींची आपल्याला व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे जेव्हा तुमचा दात दुखायला लागतो तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर म्हणतो की आता तो दात काढायला लागेल आणि तुम्हाला कॅप बसवायला लागेल, हां, किंवा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतील. आणि मग तेव्हा कळतो की आपल्याला लाखो रुपये सांगितले जातात. त्यावेळी आपल्याला त्या एका गोष्टीची किंमत कळते. हां, जेव्हा हार्टमध्ये स्टेंट टाकला जातो तेव्हा त्याची व्हॅल्यू कळते. म्हणजे वेगवेगळ्या सर्जरीजमध्ये आपल्याला मग कळतं की अरे माझा ओरिजिनल पार्ट किती महत्त्वाचा आहे. हां, म्हणजे लाखो करोडो किमतीचा आहे आणि तो मी जर नीट सांभाळला नाही तर त्याला पुढे जाऊन काय काय होऊ शकतंय. त्यामुळे आमचा जो चिकित्साचं जे आता जे मिशन आहे की नैसर्गिक नॅचरल तुमचे जे गुडघे आहेत ते वाचवणं, ते नैसर्गिक गुडघे कसं वाचवता येतील यासाठी आपण लहानपणापासून कसं ट्रेनिंग देऊ शकतो मुलांना, याकडे आपला वळ आहे. की दुखणं झाल्यानंतर तुम्ही धावू नका, त्याच्यासाठी ते गुडघे म्हणजे जसं आपण गाड्यांचं रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, कोणी असं नाही करत की नाही करणार बाबा, सांगितलेले पैसे खर्च करतो. तुम्ही काय करता तुमच्या गुडघ्यासाठी, तुमच्या शरीरासाठी? कधी केलं आहे का? कुठला व्यायाम केला आहे का? स्ट्रेंथनिंग व्यायाम केला आहे का? कुठले एक्सरसाइज केले का? गुडघा मला आयुष्यात पुढे त्रास नको झाला, तो मजबूत राहायला पाहिजे, मला धावायचं आहे कर. आता माझ्याकडे परवा एक पेशंट आलेली पुणे कर्वे रोडला, तिला मी पाहिलं तिचा संधिवात इतका बळावलेला होता, म्हणजे अँकलला सूज होती, कमरेत सूज होती, हातात सूज होती, हिप जॉईंटला सूज, गुडघ्याला सूज. अक्षरशः मी तिला पाहिल्यानंतर मला लक्षात आलं आयुष्यामध्ये या व्यक्तीने, या बाईने खूप एक्सेसिव्ह काम केलेलं आहे. ज्या पण केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्स्ट्रीम केलेल्या आहेत. म्हटलं मी पहिला प्रश्न त्यांना, तुम्ही ट्रेकिंग करत होते का? मी प्रचंड ट्रेकिंग केलं आहे, अभिमानाने सांगत होते. त्या कळसूबाईचा डोंगर पण चढले मी आणि रेग्युलर ट्रेकिंग केलं. म्हटलं हे शरीराचं सर्व्हिसिंग नाही, शरीरामध्ये सूज येते, इन्फ्लामेशन होतं आहे, हां, त्यामध्ये तुम्ही तिकडे जाणार आणि वेगवेगळे आहार खाणार, भजी खाणार. हां, म्हणजे मी असं नाही म्हणत की भजी वाईट आहे पण कुठे आणि कधी, हां, कुठे कधी काय, म्हणजे कुठला आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जे एक्सरसाइज करतो आपल्याला रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे. मग तुम्ही ट्रेकिंग जा, हायकिंगला जा. तर रेग्युलर व्यायाम जॉईंटचा नाहीच आहे, पण आपल्याला हाऊस म्हणून आपलं शरीर जेवढं कॅपॅसिटी आहे तेवढं तिकडे घालून बसलो आपण आणि मग शरीराची कॅपॅसिटी संपली, इन्फ्लामेशन झालं, सूज आले, इन्फेक्शन झाले, तरी आपण चालतोय, आम वाढलाय, शरीरामध्ये वात वाढलाय, तो सगळीकडे पसरतोय. शेवटी जॉईंट्स काय करणार? सुजायला लागणार, डिफॉर्मिटी येणार, वाकडे होणार, त्यात ताकद चालता नाही येणार. ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड प्रमाणात त्या स्त्रीच्या बाबतीत झालेल्या होत्या. म्हटलं हे सगळं आहे, आता हे रिपेअर करायला, हे रिव्हर्स करायला आता आम्हाला एकदा कळलं आहे की तुमचं हे कशामुळे झालं. त्यामुळे आपण या वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती आहे ते आपण वापरू आणि मग ते इन्फ्लामेशन पहिल्यांदा दूर करू आणि तुमचे जॉईंट्स परत मोबिलाइज कसे होतील ते आपण पाहू. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रोग्राम बनवला आहे आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट आता सुरू आहे. त्यांना छानपैकी आराम मिळायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने एखादा रुग्ण आला की त्याचा आम्ही पहिल्यांदा डायग्नोसिस करतो की कशामुळे झालं, कशामुळे. आता काल रात्री मला एक फोन आला माझ्या दादर क्लिनिकमधून की गुडघा अचानक लॉक झाला, मला चालताच येत नाही आहे आणि खूप मोठ्या व्यक्तीची ती मिसेस होती. मी पाहिलं त्यांना, म्हटलं व्हिडिओ कॉल करा, मला दाखवा नेमकं कुठे दुखतं आहे. मग त्यांनी दाखवल्यानंतर मी म्हटलं गुडघ्याच्या आतल्या बाजूला पर्टिक्युलर मसलच्या इथे पेन होतं, गुडघ्याच्या जॉईंटमध्ये पेन नव्हतं. म्हटलं हे जे पेन आहे आणि तो स्नायू जो आहे तो व्योम नावाचा स्नायू आहे आतल्या बाजूचा मांडीचा, आणि तिथे म्हटलं हा जास्त सिटिंग केल्यामुळे होणार आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही खूप प्रवास केला का? तो म्हणे हो म्हणे, मी आत्ताच 4-5 दिवसापूर्वी 7 तास प्रवास केला, जाण्याचा 7 तास येण्याचा गाडीमध्ये. अगदी पाय अशा आखडून बसले होते, खूप ट्रॅफिक होती. म्हणजे 3 तासाचा प्रवास होता, आम्हाला 7 तास लागले आणि एका दिवसात तो प्रवास केला आणि त्यामुळे त्यांना ते दुखायला. म्हटलं हे आम्हाला सापडलं. मग नेमका त्या पोझिशनमध्ये कुठल्या भागात त्रास झाला आहे, मग कंबर, हिप, मांड्या, हॅमस्ट्रिंग, ते कुठले मसल्स इन्व्हॉल्व्ह झालेत, कारण आखडून बसलेलं शरीर होतं. त्यांना काल ट्रीट केलं, एकाच ट्रीटमेंटमध्ये त्यांना बरं वाटलं, कारण नेमकं समजलं की कशामुळे झालं आहे. लक्षात आलं ना. म्हणजे आपल्याला दुखणं असतं, खूप
खूप दिवसांपासून असतं. पण अचानक एक दिवशी आपल्याला काहीतरी असं होतं की आपल्याला उठताच येत नाही, चालताच येत नाही, झोपेमध्ये प्रचंड वेदना होतात. आणि मग त्यावेळी आपण काय करतो? मग त्यावेळी आम्ही वेगळ्या पद्धतीचं डायग्नोसिस करतो. मी तुम्हाला ते हळूहळू पुढे सांगेन. अच्छा, ओके. गुगलवर आता रिसर्च करताना मला एक बाब लक्षात आली, म्हणजे गुगल सांगते असं की स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त असतो, जॉईंट पेन्स असेल किंवा गुडघेदुखी असेल, तर किती सत्य आहे याच्यामध्ये, आणि जर असेल तर का बरं? 100% पुरुषांच्या तुलनेमध्ये तिप्पट म्हणता येईल आपल्याला स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. एक तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं दुर्लक्ष शरीराकडे. हां, म्हणजे समजा आता मिस्टर सकाळी म्हणाले की वॉकिंगला जायचं, तर तिची वेळ असते भाजी बनवायची, पोळ्या करायची. ती म्हणते तुम्ही जा. त्यामुळे मग ती जात नाही, मग तिला कुठलाही व्यायाम नाही मिळत. बरोबर. घरामधले जे आजोबा असतात ते नियमित व्यायाम करतात, आजीला वेळ नाही व्यायाम करायला, तिला जगं बघायचं असतं. अशा सगळ्या गोष्टी असतात. मग ठरवून सुद्धा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे स्त्रियांमध्ये सगळ्यात जर पाहिलं असेल की त्यांचे उपास तापास आणि सगळ्या गोष्टी करण्याकडे खूप कल असतो. उरलेलं अन्न खाणं फेकून देण्यापेक्षा ते खाण्याकडे कल असतो. त्यामुळे आम वाढतो शरीरामध्ये. त्याच्यानंतर मेनोपॉजची जी स्थिती आहे त्यावेळीसुद्धा आपल्या शरीरामधलं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता, विटॅमिन डीची कमतरता, सूर्यप्रकाश तिला मिळत नाही, बाहेर जाणं नसतं. आता पूर्वीसारखी मातीची घरं किंवा मातीच्या काय म्हणतात त्याला फ्लोअर्स राहिलेले नाहीत. बाहेर जाताना पण आपण मातीत चालत नाहीये. आता सगळीकडे हार्ड सरफेस झाले. घरामध्ये लाद्या, मार्बलच्या लाद्या किंवा स्पार्टेक्सच्या लाद्या, त्यामुळे तुम्हाला एक कुशनिंग नाही मिळत आहे बरोबर चालताना किंवा कशामध्ये. पूर्वी तुम्ही बाहेर जायचं तुम्हाला एक मातीचं कुशनिंग असायचं, त्यामुळे तो फोर्स शरीरामध्ये यायचा नाही, रिव्हर्स फोर्स. तर त्यामुळे सगळीकडे जॉईंटमध्ये पेन व्हायचं, ते व्हायचं नाही त्यावेळी. आणि पृथ्वीकडून आपल्याला एक एनर्जी मिळते, त्याला आम्ही ग्राउंडिंग म्हणतो किंवा अर्थिंग म्हणतो, ते तिथून आपल्याला ती एनर्जी मिळत नाही. हे सगळीकडे आता हार्ड सरफेस, सिमेंटचं जंगल सगळं झालेलं आहे, त्याचा त्रास होत असतो. प्लॅन्टर फॅसिलिटीजसारखा तुम्ही बघा, आता तुमच्या घरात जर कार्पेट असेल तर तुम्हाला चालायला छान वाटतं ना. बरोबर. तसंच आहे. तर आता हार्ड सरफेसमुळे तो एक त्रास झाला आहे. जसं तुम्हाला सांगितलं की हार्मोनल चेंजेस आहेत, त्यामुळे शरीरातले बोन्स हे ऑस्टिओपोरोसिस होतात, ठिसूळ व्हायला लागतात. त्याकडे लक्ष दिलं जात नाही, डॉक्टरकडे जाणं नाही, योग्य आहार नाही. निदान त्यावेळी आपण पर्टिक्युलर त्या वयामध्ये आपल्याला मेनोपॉजच्या वेळेस डॉक्टरकडे जायला पाहिजे, सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत, योग्य औषधं घ्यायला पाहिजेत, ओमेगा 3 सारखी गोष्टी आपल्या आहारामध्ये असायला पाहिजेत, किंवा त्याची औषधं घ्यायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या केल्या जात नाही, त्यामुळे ते आणखी कमतरता येऊन लागते. प्रोटीनची कमतरता असते, योग्य प्रमाणात ते घेतलं जात नाही स्त्रीकडून. तर हे झालं मेनोपॉजच्या काळामध्ये. चिडचिडेपणा असतो, त्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा सायकोलॉजिकली सुद्धा खूप परिणाम असतो. की स्त्रीला काय असतं की माझं कोणीतरी ऐकलं पाहिजे, तिला सल्ले नको असतात. आणि इकडे आपल्याकडे काय असतं की सल्ले दिले जातात, तू हे करत नाही, तू ते करत नाही. तुझे गुडघे दुखतात ना, घरातले सगळे म्हणणार तू चालायला जात नाही. अरे मग माझं दुखतंय त्याच्यावर आधी उपाय कर ना. पण तू चालत नाही, तू काहीच करत नाही, व्यायाम करत नाही, म्हणून तुझं असं झालंय, तुझं वजन वाढलंय. माझे गुडघे माझे इतके दुखे, मला 4 पावलं चालता येत नाही, त्याच्यावर काय मला करायला पाहिजे, त्या गोष्टी. म्हणजे स्त्री जेव्हा जे काही सांगते ना, तिचं ऐकायला पाहिजे, तिला एक आधार दिला पाहिजे. तो आधार म्हणजे मी आता हे 40 ते 50च्या वयामध्ये बोलतोय. तर त्या वयामध्ये ज्या हल्ली जी दिसणारी सांधेदुखी, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकली, फिजिकली, मेंटली, या सगळ्या बाबतीत ज्या स्त्रीने आपल्याला आयुष्यभर सपोर्ट दिलेला आहे, जे घर सांभाळते, तिला आपल्याला सगळ्यांनी मानसिकदृष्ट्या जरी तिला बळ दिलं तरी तिची सांधेदुखी लवकर बरी होऊ शकते. ओके. तुमच्या मताप्रमाणे साधारण म्हातारपण सुरू झालं हे किती वेळेला म्हणू शकतो आपण? आत्ता म्हणजे भारतामध्ये हे वेगळं आहे. म्हणजे आपण फॉरेनमध्ये जातो तेव्हा पाहतो की अगदी 70-80च्या स्त्रियासुद्धा पाठीवर ओझं घेऊन सोलो ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला दिसतात. आणि आपल्याकडे अगदी 55-60 आले की म्हणणार मी आता म्हातारं झाले आणि मी आता नाही करू शकत. म्हणजे मनाने म्हातारे होणं आणि शरीराने म्हातारे होणं हे खूप फरक आहे. त्यामुळे जे नियमित शरीराची काळजी घेतात त्यांचं म्हातारपण 80 म्हणू शकतो आपण.
हां, म्हणजे 75 ते 80 वर्षी सुद्धा ते छानपैकी आहेत. आपण प्रत्येक घरामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की एखादी म्हातारी व्यक्ती 80 वर्षाची सुद्धा ती कधी म्हणत नाही की माझे गुडघे दुखत आहेत. अशा अनेक ठिकाणी आपल्याला उदाहरणं दिसतात की त्यांचे नाही सांधे दुखत, पण त्यांनी आयुष्यामध्ये नियमितता ठेवली, खाण्यामध्ये वेळा पाळल्यात, हां, आहार योग्य ठेवला आहे, बाहेरचं खाणं नाही खाल्लेलं आहे, व्यायाम केलेले आहेत त्या काळामध्ये. त्यांच्या शरीरयष्टी जेव्हा तरुण होते किंवा मध्यमवयीन होते सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, त्यांचे नाही होत. बरोबर. पण तुम्ही बघाल की हल्ली ते 30-40 मध्ये आता सुरू झालंय. सर्जरीज 35व्या वर्षात गुडघेदुखीच्या व्हायला लागलेले आहेत. तर स्त्री पुरुष दोन्हीमध्ये आता हे प्रमाण खूप लवकर आता झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला व्यायाम, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं आपण मगाशी गप्पा मारताना आपण म्हटलं होतं की ते चालण्याचा व्यायाम म्हणजे चालणं म्हणजे व्यायाम का, आणि असेल तर तो परिपूर्ण व्यायाम आहे का. बरोबर, असं तुमचं आपलं मगाशी डिस्कशन सुरू होतं. तर परिपूर्ण व्यायाम चालणं म्हणजे नाही आहे. चालणं म्हणजे आपल्याला हार्टसाठी अतिशय उपयुक्त आहे, कार्डिओसाठी उपयुक्त आहे. पण सगळ्यांना वाटतं की मी इतकं 8 किलोमीटर चालतोय किंवा चालतो तर माझा व्यायाम झाला, संपला. अनेक लोक मला भेटतात की आम्ही हा असा इतके वर्ष चालतो आणि अभिमानाने सांगतात. आणि मग ते येतात तेव्हा त्यांचे आम्ही गुडघे बघतो, स्पाईन बघतो, अतिशय स्टीफ झालेले असतात, जाम झालेले असतात, कार्टिलेज घातलेले आहे. आणि पुण्यामध्ये मला जरा एक प्रमाण थोडं जास्त दिसतं मुंबईपेक्षा, कारण पुण्यामध्ये खूप एक्स्ट्रीम आहेत लोक. म्हणजे त्यांना ते एखादी गोष्ट करायची तर ते करतच राहणार. दुखणं असो, गुडघे वाकडे हो, चालता नाही हो, ते करणार. मग त्यांना सगळंच करायचं आयुष्यात. स्विमिंग करायचं आहे, बॅडमिंटन खेळायचं आहे, टेनिस खेळायचं आहे, ट्रेकिंगला जायचं आहे, सगळंच. हे खूप असं नाही की मला नाही करायचं आहे, मी आता कुठे चालले, मी आता इकडे चालले, मी आता याला खेळायला जाणार आहे, मी या गोष्टी करायला जाणार आहे. आणि सगळे तुम्हाला बघायला गेलं ना, सगळे वाकडे झालेले लोक आहेत. वाकडे, पण त्यांचं जे मन आहे ना ते अगदी जवान आहे की त्यांना खूप करायचं आहे. तुम्ही चालता किती तर 8 किलोमीटर 10 किलोमीटर कशासाठी, गरज काय. आपल्या शरीराला जी गरज आहे, म्हणजे WWE रेसलर्सना तुम्ही मगाशी म्हणालात मी ट्रीट केलं, त्यातला जो सगळ्यात फेमस रेसलर आहे ज्याला RVD म्हणतात किंवा रॉब वॅन्डम, त्याचा एक्सरसाइज मी बघितलं तिथे. तर तो करत होता स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, संपूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग करायचं. तो मानेपासून वेगवेगळे स्नायू तो स्ट्रेच करत होता मॅचच्या आधी. आणि मग मी त्याचे काही फोटोज पण घेतले स्ट्रेचिंग करताना. असं स्ट्रेचिंग मी कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे हा व्यक्ती कुठे हेवी व्यायाम नाही करत आहे, काही नाही करत आहे. आणि तो जेव्हा रिंगणात असतो त्यावेळी त्या रोपवरून जंप मारतो वेगवेगळ्या, आणि तो सगळ्यांना चितपट करत होता. म्हणजे स्ट्रेचिंगमध्ये एवढी ताकद आहे, म्हणजे योगासनांमध्ये एवढी ताकद आहे. योगासनामध्ये स्ट्रेचिंग आहे, बरोबर, शरीराचे वेगवेगळे स्नायू स्ट्रेच केले जातात. तर अशा प्रकारचा व्यायाम आहे ना, तो करणं जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्याला सांगितलेलं आहे की सूर्यनमस्कार नियमित घाला. सूर्यनमस्कारामध्ये हेच आहे, स्ट्रेचिंगच आहेत. त्यामुळे नियमित स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याने आपले जॉईंट्स, पोश्चर चांगलं राहणार आहे. जर तुम्हाला चालायचं असेल 8 किलोमीटर चालायची गरज नाही आहे. प्रत्येकाने मला वाटतं की 1 किलोमीटर चालताना कमीत कमी 2दा थांबावं. वयस्कर लोकांनी, तरुणांनी नाही. पण ज्यांचं वय जास्त झालं 50च्या पुढे आणि त्यांना चालायचंच आहे. म्हणजे एखाद्याला काय सांगितलं जातं की तुला डायबिटीज झालाय, ब्लड प्रेशर झालंय, वजन वाढलं, तू चाल, इतके 10,000 स्टेप्स चालायचं, इतकं चढायचं सांगितलं जातं. पण त्याच्यामध्ये असा विचार नाही केला जात की माझे सांधे कसे आहेत, माझे टायर्स चांगले आहेत का गाडीचे, माझ्या गाडीचे टायर घासले गेलेले आहेत ऑलरेडी, आणि तुम्ही म्हणताय की चाला, त्यांनी काय होणार, आणखी घासले जाणार आहेत. त्यामुळे ते घासू न द्यायचे असतील तर आपल्याला मध्ये मध्ये थांबायला पाहिजे. आपल्याला बेनिफिट पाहिजे चालण्याचा, तो कार्डिओसाठी, हार्टसाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी, पंपिंगसाठी, लंग्ससाठी, यासाठी सगळ्यांना पाहिजे, प्राणशक्तीसाठी. मग यासाठी तुम्ही, मी तर म्हणेन की तुम्ही 1 तासभर चालायचं असेल किंवा 1 किलोमीटर चालायचं तर 2दा थांबा, परत चाला. कारण मी मगाशी जसं म्हटलं की गुरुत्वाकर्षणाचा फोर्स सतत येतो आणि जॉईंट्स आपला पॅक व्हायला लागतो, आणि मग आपण थांबलो की तो रिलॅक्स होतो, त्याचं घर्षण होत नाही. म्हणून आपल्याला थांबायचं असतं. आणि मग तुम्ही चाला ना 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर चाला, पण ब्रेक घेऊन चाला. म्हणजे गुडघ्यावर, जॉईंट्सवरचं प्रेशर रिलीज करत करत चाला. म्हणजे त्याचा आपल्याला फायदा तो होणारच आहे. हो, त्यामुळे फक्त चालण्याचा व्यायाम न करता स्ट्रेचिंग एक्सरसाइज, मेडिटेशन्स, योगनिद्रा,
या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण शरीराचं आपल्याला व्यायाम करता येतो. आता आपल्याकडे काय झालं की आपल्याला जर सुंदर दिसायचं तर आपण चेहऱ्याला पावडर लावतो, तिथला मेकअप करतो, ब्युटी पार्लरमध्ये जातो, केसांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतो, बूट नीट घालतो, कपडे चांगले घालतो. आपण फक्त हे लोकली करतो सगळ्या गोष्टी. आपण संपूर्ण शरीर एक आहे आणि त्याचा वेलनेस चांगला ठेवायचा, त्याच्यासाठी काहीच नाही करत आहे. लक्षात आलं ना? आपलं शरीर जर संपूर्ण शरीर आपण एक मानलं तर शरीर जर संपूर्ण एक मानून जर आपण काही व्यायाम प्रकार आणि गोष्टी केल्या तर आपलं सौंदर्य येणारच आहे, चेहरा तेज येणारच आहे. त्यासाठी स्पेशल ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसे द्यायची गरज नाही. बरोबर, लक्षात आलं ना? त्यामुळे लोकल ब्युटी बघू नका, त्या पूर्ण ब्युटी शरीराची आपल्याला पाहणं आवश्यक आहे. अच्छा, हा झाला चालण्याचा विषय. अजून एक व्यायामाचा महत्त्वाचा प्रकार मानला जातो तो म्हणजे रनिंग. तर रनिंग किती केलं पाहिजे, आठवड्यातनं किती दिवस रनिंगला ठेवले पाहिजे? कारण अनेक लोक आत्ता आहेत की जिम जे करतात ते एक दिवस वेट ट्रेनिंग आणि दुसऱ्या दिवशी कार्डिओ. आता कार्डिओमध्ये मुख्य भाग असतो पळण्याचा. तर काय काय काळजी घेतली रनिंग जर करत असाल तुम्ही, काय घेतली पाहिजे काळजी? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ट्रेनर्सना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. बरं, या जिमवाल्या की तुमच्याकडे जो पैसे भरून आला आहे माणूस, त्याचा जीव नका घेऊ. बरं, म्हणजे तुम्हाला त्याला वेट ट्रेनिंग का द्यायचं पहिल्या दिवसापासून? गरजच नाही आहे. आणि आपले जे सभासद आहेत जे जातात तिथे पैसे भरून, त्यांनी सुद्धा फोर्स करू नये की मला हे सगळ्या मशीन्स वापरायच्या आहेत. हे सगळे मी पैसे भरलेत म्हणजे मला पहिल्या दिवसापासून लागू आहे, मला ही मशीन वापरायची आहे, ही मशीन्स वापरायचे आहेत, मला ते पण करायचं आहे, तो करतो ते पण करायचं आहे. नका करू. पहिले 3 महिने फक्त फ्लोअर एक्सरसाइज आणि कार्डिओ याकडेच लक्ष द्यायचं. शरीर आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आहे ना, एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला सिद्ध करायला लागते. आता तुम्ही समजा तुम्ही फिरायला जाणार, तर नर्मदा परिक्रमात जायचं आहे, तर तुम्ही काय करणार? चालायची प्रॅक्टिस करणार. मग त्यासाठी तुम्ही 3 महिने 6 महिने पहिल्यांदा प्रॅक्टिस करणार, मग तुम्ही तिकडे जाणार. बरोबर, डायरेक्ट तर नाही जाणार. त्यासाठी काहीतरी प्रॅक्टिस करणार. किंवा तुम्हाला एखादा गेम खेळायचा आहे, ऑलिम्पिकमध्ये, स्टेटमध्ये, नॅशनलमध्ये रनिंग करणार किंवा कुठलाही, तर तो प्रॅक्टिस करतो ना. त्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस करतो, एक्सरसाइज करतो आणि सिद्ध करतो स्वतःला. बरोबर. म्हणजे जरी तो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालेला माणूस आहे तरी पुढच्या ऑलिम्पिकसाठी किंवा कुठल्याही शर्यतीसाठी तो म्हणत नाही की मला आता प्रॅक्टिसची गरज नाही. बरोबर, हो की नाही? तो परत नव्याने प्रॅक्टिस करायला लागतो. गाणारा व्यक्ती रोज रियाज करते, रियाजशिवाय नाही होत. तर त्यामुळे तुम्हाला एक्सरसाइज पुढे करायचे आहेत, हेवी एक्सरसाइज करायचे आहेत, मशीन्स वापरायचे आहेत. शरीर सिद्ध करा. स्नायूंना रेडी नाही आहेत. तुमच्या शरीरातले जॉईंट्स, स्नायू हे रेडी नाहीत या मशीनसाठी. अचानकपणे त्या स्नायूंवर तुम्ही ताण देणार. त्यासाठी आपल्याला कार्डिओ, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, फ्लोअर एक्सरसाइज हे सगळे पहिल्यांदा करून 3 महिने शांतपणे द्या. आणि मग आपण वेट ट्रेनिंग आणि कार्डिओचं जे कॉम्बिनेशन आहे की एक दिवस वेट ट्रेनिंग, एक दिवस कार्डिओ, ते आपण करू शकतो. वेट ट्रेनिंग सुरुवातीला देऊ नये. ओके. आणि मग तुम्ही आहात ना, वर्षभराचे पैसे भरलेत ना, करा ना 9 महिने तुम्हाला जे करायचं. कोणी येणार नाही विचारायला. बरं. आणि असं केलं ना तर तुम्ही मला सांगा की काय प्रॉब्लेम येतो. ओके. व्यायामाच्या मुद्द्यात आता जो रनिंगचा विषय निघाला, तर रोज पळणं मग योग्य आहे का नीच्या हेल्थसाठी? बिलकुल नाही. ओके. म्हणजे तुम्हाला जर त्रास नाही, तुम्ही रेग्युलर व्यायाम करताय, तुमचं वय योग्य आहे, तर तुम्ही रोज पळू शकता. ओके. आणि तुम्हाला त्रास होत नाही. पण तुम्हाला जर त्रास होतोय तरी सुद्धा तुम्ही पळताय, तर ते योग्य नाही. आता तुम्ही जसं म्हणता की मॅरेथॉन असते, मॅरेथॉनच्या वेळेस लोक पळायची प्रॅक्टिस करतात. किती दिवस आधी करतात? खूप कमी करतात. खूप कमी. तुम्हाला मॅरेथॉनला पळायचं आहे, तुम्हाला 21 किलोमीटर पासून जास्त, आणि तुम्ही किती दिवस, 1 महिना आधी प्रॅक्टिस करता. रेग्युलर प्रॅक्टिस कुठे असते? तेव्हा तुम्ही जॉईन करता आणि त्यावेळी मग तुम्हाला इंजुरी होणार आहे. मग लिगामेंट इंजुरीज आणि ह्या सगळ्या मिनिस्कस टेअर हे सगळ्या त्यामध्ये होणार आहेत. आज यंग एजमध्ये संधिवात नाही होत, पण तुम्हाला लिगामेंटच्या इंजुरीज खूप व्हायला लागलेल्या आहेत. मिनिस्कस टेअरच्या इंजुरीज खूप व्हायला लागलेल्या आहेत. ह्या इंजुरीज खूप होतात. संधिवात नंतर होतो, तो वेअर अँड टेअर आहे. ऑस्टिओआर्थरायटिस नावाचा जो प्रकार आहे तो नंतरच्या वयात होतो. पण आज 20, 25, 30, 35 मध्ये हा सगळा लिगामेंट्स आणि याचा प्रकार व्हायला लागलेला आहे चुकीच्या गोष्टींमुळे. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं तर नियमित आठवड्यातनं 3 वेळा 4 वेळा धावायला जा आणि मग तुम्ही ते मॅरेथॉन करा. मॅरेथॉनच्या 1 महिना आधी प्रॅक्टिस ही चुकीची आहे. त्यामुळे खूप तुम्हाला दिसतील
त्या मॅरेथॉन नंतर ते बरेच लोक आमच्याकडे येतात की आम्हाला इंजुरी झाली, मला चालता येत नाही आहे, लिगामेंट इंजुरी झाली. किती लोक रिकन्स्ट्रक्शन करून घेतात, सर्जरीज करून घेतात. प्रमाण प्रचंड आहे, आपल्याला माहीत नाही आहे, प्रचंड प्रमाण आहे. तर त्यामुळे धावण्याचा व्यायाम यंग एजपासून रेग्युलर करा. रेग्युलर करायचं असेल तर नियमित स्ट्रेचिंग एक्सरसाइज, धावण्याचा व्यायाम, आणि त्रास झाला ना तर त्वरित डॉक्टरला भेटावं. तसंच नाही मला तर मग बेल्ट, काही लोक काय करतात नी बेल्ट वापरतात आणि मग धावायचं. अरे पण नी बेल्ट लावून काय होणार, आतमध्ये होणारच आहे त्रास. तुझ्या स्नायूंना झोपी घालताय तुम्ही. तुमचे स्नायू जे काम करायला पाहिजे त्यांना बाहेरून एक सपोर्ट घेतात. तुमचे ओरिजिनल स्नायू काम नाही करत आहेत, ते आणखी स्थूल होणार आहेत, सुस्त होणार आहेत, कारण तुम्ही बाहेरून सपोर्ट घेतलाय. आणि मग धावायचं कशाला, त्याला पहिल्यांदा टिक करा, मग धावा. चालताना पण लोक असेच करतात, घट्ट बेल्ट बांधणार आणि खूप चालणार 6 किलोमीटर 7 किलोमीटर. उपयोग नाही आहे त्याचा, सांधे गेलेले आहेत तुमचे ऑलरेडी. आता हे सगळं मी अनुभवाने बोलतोय. मी अनेक वर्ष 42 वर्ष मी गुडघेदुखीच्या पेशंटना पाहतोय. हल्ली तर माझ्याकडे सगळे मॅक्झिमम 70-80% गुडघेदुखीचे पेशंट्स आहेत, ज्यांचं वय तुम्ही म्हणाल तर 20 वर्षापासून ते 90पर्यंतचे रुग्ण आमच्याकडे येतात. आणि म्हणजे दिवसाला आम्ही गुडघेदुखीचे पेशंट जर पाहायला गेलो आमच्या चारी सेंटरमध्ये तर साधारणतः 200 लोक ट्रीटमेंट करतात. त्यामुळे आम्हाला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, कोण कसं येते, काय येते, कुठल्या प्रकारचे त्यांच्या चुका असतात, काय ट्रीटमेंटमध्ये बदल करायला पाहिजे. अनेक ट्रीटमेंटमध्ये आम्ही आता बदल केले. अनेक लोक येतात आमच्याकडे की सांगतात की ही ट्रीटमेंट आम्ही घेतलेली आहे, ती नका देऊ. अरे पण ती कशी द्यायची ते आम्हाला माहित आहे ना. म्हणजे तो ठरवूनच येतो. मला ट्रीटमेंट नका देऊ. तुम्ही सगळीकडची मिसळ चांगली लागते का? सगळीकडचा वडापाव सारखा असतो का? सगळीकडची थाळी सारखी आहे का? हो की नाही आहे ना. योग्य ठिकाणी तुम्ही काही ठिकाणी जाऊन रांगा लावता, काही ठिकाणी जाता तुमच्याकडे तिकडे वडापावला तिकडे बिलकुल दुकान ओस असतं, त्याच्याकडे का रांग आहे? सेमच आहे ना, वडा सेमच बनवतात सगळे, तीच बटाट्याची भाजी, तेच कव्हर, तेच तेल, मग का तिकडे तोच पाव, मग त्यांच्याकडे का रांग आहे? त्यांना माहिती आहे की नेमकं ती चव कशा पद्धतीने लोकांना आवडेल, की ती कशा प्रकारे इन्ग्रेडियंट टाकायला पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही जेव्हा अनेक रुग्ण पाहिल्यानंतर आम्हाला माहिती आहे की ॲक्युपंक्चर करायचं तर कशा पद्धतीने करायला पाहिजे, ऑस्टिओपॅथी करायची असेल तर काय करायला पाहिजे, मसाज करायचा असेल पण आम्ही तेल लावतो. पण आमच्याकडचे थेरपिस्ट जे मसाज करतात त्यांना रेमेडियल मसाज येतो, सायंटिफिक मसाज येतो, कुठल्या पद्धतीने नाही करायचं हे त्यांना माहीत असतं. करणं सगळ्यांना माहीत आहे, पण काय नाही करायचं ज्याने दुखणं वाढू शकतं. म्हणजे पेशंट बरा नाही झाला तरी चालेल, पण त्याचं दुखणं नाही वाढलं पाहिजे. या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार ट्रीटमेंटमध्ये सुद्धा करावा लागतो. अच्छा, गुडघेदुखी या विषयात चालणं आणि पळणं हे फार इम्पॉर्टंट असतं. आणि चालणं आणि पळणं या इम्पॉर्टंट विषयात अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा असतो, तो म्हणजे तुम्ही शूज, चप्पल कुठली वापरताय, फुटवेअर निवडताना काय काय काळजी घेतली पाहिजे, चालणं आणि पळणं या दोन्ही विषयांमधले वेगळे वेगळे फुटवेअर. बरोबर, म्हणजे आपल्याला वयाप्रमाणे डिवाइड करता येईल की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना की आजकाल स्निकर्स किंवा स्पोर्ट्स शूज हे वापरणं आपण फॅशन म्हणून वापरतो. पण ती फॅशन म्हणून वापरतो ते योग्य आहे, पण असं एरवीसुद्धा लेदरचे बूट जास्त घालण्यापेक्षा जर स्पोर्ट्सवेअर किंवा स्निकर घातले तर जास्त बेटर आहेत. आणि त्याने आपल्या शरीराचा शेप चांगला राहतो, म्हणजे पायांचा शेप, कुशनिंग असतं, त्यामध्ये वेगवेगळे जेल असतात, कुशन्स असतात, आणि ते वापरणं जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये जरी जात असाल, आजकाल ऑफिसमध्ये सुटाबुटात म्हणजे सुटामध्ये सुद्धा खाली स्निकर्स घातले जातात, आणि मग तुम्ही ब्लॅक कलरचे वगैरे ते सगळे घालू शकता. फक्त त्यामध्ये आपल्याला पाहायला पाहिजे की आपल्या पायाचा शेप कसा आहे, फ्लॅट फिट आहे का, मग त्याप्रमाणे ते आपल्याला चूज करून आपण घेऊ शकतो. थोडे ब्रॉड असलेले फ्लेक्झिबल शूज, लेस असेल तर सगळ्यात उत्तम, कारण मग आपल्याला कमी जास्त ते करता येतात. तर तशा प्रकारचे शूज घालणं, म्हणजे जर तुम्ही प्रोफेशनल्स असाल, तुम्हाला कुठे ऑफिसमध्ये जायचं तर ते घालणं आवश्यक आहे. हल्ली फंक्शन्समध्ये सुद्धा ब्लेझरच्या खाली किंवा वेगवेगळ्या अटायरच्या खाली स्निकर्स घातले जातात स्टाईल म्हणून, पण ते योग्य आहे. बरं, जर आपण हे बुटांचा विषय घेतला तर इतर जे बूट आहेत त्यामध्ये काय असतो की शेप जो असतो तो असं थोडासा टेपर असतो. त्यामुळे काय असतं की आपलं जे पेल्विक आहे ना, पेल्विक टिल अँटेरियर होऊन जातं. तर ते झाल्यामुळे कमरेवरचे स्नायू खेचले जातात अँटेरियर टिल्टमुळे, आणि त्यामुळे मग
तो जो आम्ही आल्यानंतर मग त्यांचा तो टिल्ट आम्ही नीट करतो. त्यामुळे कंबरदुखी होते, हिपचे मसल टाईट होतात आणि गुडघेदुखी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तशा प्रकारचे बूट गरज असेल तेव्हा घालावेत फुटवेअरमध्ये. हा, म्हणजे लेदर वर्सेस स्पोर्ट्स शू आपण आलो. त्यानंतर आल्या चपला. तर चपलांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे की सॉफ्ट कुशन्स त्यामध्ये सुद्धा असतात. अंगठा असलेली चप्पल. तुम्ही चप्पल घालून तुम्ही किती चालताय, तुम्ही कार टू कार्पेट जाताय तर तुम्हाला चपला कुठल्याही चालू शकतात. पण तुम्ही घरापासून बस स्टॉपपर्यंत चालत जाताय, रेल्वे स्टेशनपर्यंत चालत जाताय, पावसाळ्यात तुम्ही चालताय आणि त्यावेळेला तुम्हाला योग्य चप्पल फार इम्पॉर्टंट आहे. चालण्यासाठी वापरायची असतील तर आपल्याला योग्य चप्पल म्हणजे ती ग्रीप असली पाहिजे त्याला योग्य प्रकारची. तर त्याच्या ग्रीप असलेल्या चपला घ्याव्यात. त्या पण खूप प्लॅटफॉर्म हिल असेल, ज्याला हिलच घालायचं असेल तर प्लॅटफॉर्म हिल असावी. हां, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची हिल नसावी. हाय हिल्स चपला त्या नसाव्यात. फंक्शनसाठी जर वापरायच्या असतील तर तेवढ्या पुरतं त्या वापराव्यात. पण त्यासाठी आपल्याला ज्यांना रेग्युलर पेन्सिल हिल्स किंवा हाय हिल्स घालायचे हां, त्यांनी आपल्या अँकलचा, फूटचा, पायाचा नियमित व्यायाम केला पाहिजे. तर घालायचं आहे, नाचायचं आहे तर व्यायाम करा. नाहीतर मग इंजुरी होते, अँकल ट्विस्ट होतो, तिथे लिगामेंट इंजुरी होते, फ्रॅक्चर सुद्धा होऊ शकतं. अशा अनेक रुग्णांचे ऑपरेशन्स होतात. काफ इंजुरी होऊ शकते. त्यामुळे तशा प्रकारे हाईल्स घालू नका. जर नाचायचं असेल तर प्लॅटफॉर्म घाला किंवा थोड्या वेळासाठी घालायचं असेल तर दुसरी एक चप्पल आपल्या गाडीत, पर्समध्ये, पिशवीत कुठेतरी घेऊन ठेवावी आणि थोड्या वेळापुरती घालावी. तर हे झालं हाय हिल्स बद्दल. हां, आणि ते घालायचे असेल तर तुमचे पाय मजबूत असले पाहिजेत. कुणीही ते घालून, कारण अशा प्रकारे कम्प्लीट हाय हिल्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कम्प्लीट चेंज होते. त्यामुळे सगळं पेल्विक टिल्ट पण होऊन जातं, कमरेवर पण ताण येतो, त्या गोष्टी असतात. त्यामुळे जर आपण ट्रॅव्हलिंग करतोय तर आपल्याला अगदी हलके स्लीपर्ससारखे आपल्याला चपला घालायला पाहिजेत गाडीमध्ये. तुम्ही पहा ना, सेलिब्रिटीसुद्धा तुम्ही विमानात जाताना आपण रील्समध्ये पाहतो की ते काय घालतात, स्लीपर्स घालतात पायामध्ये. खूप फॅन्सी शूज आणि नाही घालत. ते सुद्धा कम्फर्टेबल पाहतात काय घालता येईल. जे आपल्या पायांना कम्फर्टेबल आहे ते घालावं नेहमी. त्यामुळे कोल्हापुरी चपला पूर्वी वापरायचा एक हे, सगळ्यांना कोल्हापुरी चपला जमेल असं नाहीये. त्यासाठी तसे योग्य पाय, मजबूत पाय असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही बेअरफूट तर चालत नाहीये आता. त्यामुळे बेअरफूट चालणाऱ्या लोकांचे पाय मजबूत असायचे पूर्वी. त्यांचे तळपायाचे सोल हे सुद्धा मजबूत असायचे, त्यातले मसल्स भरलेले असायचे, त्यांना कोल्हापुरीचा त्रास न व्हायचा. आता तुम्ही जर कोल्हापुरी घालायला गेलात त्या जुन्या प्रकारातली, तुम्हाला त्रास होणार आहे. त्यामुळे जर तुमचे पाय योग्य आहेत तर तुम्ही कोल्हापुरी चप्पल घाला. हां, जर मजबूत आहेत तर. हां, नाही तर मग तुम्हाला प्लॅन्टर फॅसायटिस होईल. हां, म्हणजे टाचदुखी होऊ शकते. अशा वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात आपल्याकडे. त्यामुळे ह्या फुटवेअर आपल्याला जर योग्य वाटतंय, त्रास होतोय तर लगेच बदलाव्यात. आजकाल खूप अवेलेबल आहे आणि माझं म्हणणं आहे की फुटवेअरवर खर्च करा. फुटवेअरचे पैसे नका वाचू. चांगल्या चपला, चांगले बूट घेणं हे इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो नाही की हा बूट पण तसाच दिसतो, तो तसाच दिसतोय. तसं नाही आहे. त्याचं मटेरियल, त्याची जी क्वालिटी आहे त्याचा खूप फरक पडतो आपल्या शरीरावर. त्यामुळे शरीराचं वजन जी गोष्ट घेणार आहे ते नीट असणं आवश्यक आहे. त्यामुळे खर्च तिथे करा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे चपला, सँडल निवडताना फक्त फॅशन आणि कलर बघण्यापेक्षा जास्त गरजेचे आहे. हो, म्हणजे रेग्युलर जर तुम्ही जे वापरत असाल बरोबर चांगलेच वापरा. आणि जर 12-12, 13-13 तास पूर्ण वेळ जर चपलेत किंवा शूज मध्येच पाय राहणार असेल, जे ऑफिसमध्ये आपण काढू शकत नाही समजा, तर अधूनमधून काढून काही बसले बसले व्यायाम केले पाहिजे पायांचे वगैरे, असे कुठले बेसिक व्यायाम सांगता येतील? हो, म्हणजे बोटांची हालचाल, अँकल वर खाली करणं, रोटेशन करणं, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. घरी आल्यानंतर तेलाचा मसाज करणं, खोबरेल तेल लावा, तिळे तेल लावा, कुठलंही लावा, पण निदान पंजाचा एक मसाज करणं, पोटरीचा मसाज करणं, हे करणं. पाय थोडंसं तेल लावून बकेटमध्ये पाय ठेवणं गरम पाण्याच्या. ते एक इप्सम सॉल्ट येतं एक, ते जर आपण टाकलं त्यामध्ये मीठ, ते नसेल तर खडे मीठ, तर ते टाकून जर आपण बकेटमध्ये पाय ठेवले तर आपल्याला मॅग्नेशियम मिळतं आणि ते मॅग्नेशियम आपल्या हाडांना झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. त्यामुळे मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 या सगळ्या गोष्टी कशा भरून काढता येतील त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आहार, न्यूट्रिशनद्वारे. ओके. एक
खूप जणांना रिलेट होईल असा प्रश्न आहे की बैठं काम खूप वाढलंय सध्या. मी पण एक 12 तास तरी बसलेलो असतो कम्प्युटरसमोर. सगळ्यांच्याच लाईफस्टाईलमध्ये बैठं काम आता इन्क्लूड झालं आहे. काय काय विशेष काळजी घेतली पाहिजे ज्यांचं बैठं काम आहे त्यांनी मुख्यत्वे हाडांच्या आणि गुडघ्याच्या आणि पाठीच्या आरोग्यासाठी? बरोबर. बैठं काम करणाऱ्यांनी आपण बसल्यानंतर मांडीचा जो स्नायू आहे समोरचा तो आहे क्वाड्रिसेप मसल. तो गुडघेदुखीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मसल आहे. ज्या तो जर चांगला असेल तर गुडघेदुखी शक्यतो होत नाही. आणि तो जर मजबूत, आम्ही त्याच्यावर भर देतो. गुडघेदुखी झाली की तो मांडीचा स्नायू मजबूत करणं. म्हणून जर आपण बसलोय तर पाय आपला खाली असतो काटकोणामध्ये, तो सरळ घ्यायचा, स्ट्रेट करायचा बसल्या बसल्या, आणि मग तिकडे 30 काउंट्स करायचे आणि थांबवायचं, आणि मग परत खाली सोडायचा. असं साधारणतः तुम्ही जर 10 वेळा करा. 30 काउंट्स जमणार नाही, सोपं नाहीये. सोपं नाहीये, हे रग लागते. मी करून बघितलं, रग लागू त्रास होणार. मग सुरुवातीला 5 करा, मग 7 करा, असं करत करत 10 पर्यंत मजल आपली गेली पाहिजे. असं तुम्ही जर 8 तास बसताय तर 3 वेळा हे करा. त्याने तो स्नायू मजबूत होईल. तो स्नायू मजबूत झाल्याने कंबरेसाठी सुद्धा तो इम्पॉर्टंट आहे. कारण कंबरेपासून काही नर्व्ज येतात तिथे ज्या त्या स्नायूला कंट्रोल करतात. तर त्या नर्व्ज सुद्धा ॲक्टिव्ह राहतील. म्हणजे आपला जो L4, L5 आणि L5, S1 आहे, तिथून जाणाऱ्या नर्व्ज क्वाड्रिसेप मसलमध्ये, म्हणजे क्वाड्रिसेपमध्ये रेक्टस फेमोरिस नावाचा एक मोठा स्नायू आहे, तो स्नायू मजबूत होतो आणि तो कंट्रोल करतो. तर तो मजबूत झाला तर आपले ॲक्शन्स, चालण्याचे ॲक्शन्स, चढण्याचे ॲक्शन्स चांगले होतात. तर त्यामुळे तो व्यायाम नियमित करायचा. हॅमस्ट्रिंग मसल्सचा व्यायाम आपल्याला करणं आवश्यक आहे. हे 2 मसल्स फार इम्पॉर्टंट आहेत, एक क्वाड्रिसेप आणि एक हॅमस्ट्रिंग. हे 2 मसल्सचा जर व्यायाम केला आपण तर आपल्याला कंबरदुखीपासून वाचवता येतं, सायटिकापासून वाचवू शकतो आपण, गुडघेदुखीपासून आपण वाचतो, टाचदुखीपासून वाचतो आपण, पायाची दुखणी, पायाच्या मुंग्या, पाय जड होणं, चालता न येणं, या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचू शकतो. कारण आजकाल अनेक लोकांना मी सांगतो ना, घरातून निघतात बसस्टॉपपर्यंत जाईपर्यंत 4 वेळा 5 वेळा थांबावं लागतं. तिथे गेल्यानंतर बसची वाट बघा, तिथे थांबावं लागतं. बसायला जागा नाही, मग कुठेतरी दुखायला लागतं, पाय जड होतात. तसं ऑफिसमध्ये गेलं की लगेच कामाचा पसारा आहे, त्यामुळे तिथे काम करायला लागतं. हे असं खेचत चाललेलं आहे. ट्रेनमध्ये गेलं, स्टेशनला गेलं, ट्रेनच नाही आहे, खूप गर्दी आहे, चालावं लागतं. त्यामुळे घरापासूनचं अंतर, मग स्टेशनपर्यंतचं अंतर, तिथून ऑफिसपर्यंतचं अंतर, याच्यामध्ये आपल्याला इतक्या वेळ जर थांबायला लागतंय तर शरीर सांगतंय आपल्याला की बघ माझ्याकडे काहीतरी त्रास होतोय, फक्त पेनकिलर खाऊन होणार नाहीये. तर हे शरीराचं जेव्हा हे दाखवणं असतं त्यावेळी आपल्याला नक्की त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ती चूक आपल्या भारतामध्ये होते, जी परदेशात होत नाही. परदेशामध्ये पेन झालं, दुखणं झालं की त्वरित डॉक्टरकडे जातात, आणि आपल्याकडे ते टॉलरन्स इतका जास्त आहे की दुखणं अंगावर काढायची खूप सवय आहे, की काही नाही होत, जाऊ दे, आजचा दिवस ढकलला, उद्या दिवस ढकल, असं महिने वर्षानुवर्ष आपण ढकलतो. आणि मग एक दिवशी जेव्हा तुम्हाला बातमी येते की आज मित्र माझा ऑफिसमध्ये आलाच नाही, त्याला बेड रिडन सांगितलं, त्याला सर्जरी सांगितली आहे, बरोबर, किंवा नातेवाईकांमध्ये बातमी पसरते त्यांचा गुडघा लॉक झालाय, सकाळी उठताना चालताच येत नाहीये, आणि अगदी सडन असते, कालपर्यंत ओके असतो आणि आज झालं. खूप अशा गोष्टी आपल्याला कितीतरी गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. तर अशा गोष्टी ज्या होतात त्या अचानक नसतात. जसं म्हणतो की मॅसिव्ह हार्ट अटॅक आला, अरे हार्ट पण सूचना देतं ना, प्रत्येक गोष्ट सूचना देत. शरीरामध्ये आपण त्या सूचना पालन नाही करत. शरीर सांगतं, शरीर बोलतं, पण आपल्याकडे आपण त्याला ऑब्झर्व नाही करत. तर आपल्याला शरीराकडे ऑब्झर्व करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सूचना आधी येते, रेग्युलर येते, आपण दुर्लक्ष करत असतो. जसं म्हणतात ना हार्टचे डॉक्टर्स की अरे ते लोक ॲसिडिटी करून त्याला ॲसिडिटीची औषधं घेतात, पण तो नेमका हार्टशी संबंधित आजार असतो आणि मग काहीतरी हार्ट अटॅक येतो. म्हणजे शरीर काहीतरी सांगतात, तर तुम्ही स्वतःचे डॉक्टर नका म्हणू, तुम्ही विचारा जाऊन की डॉक्टरने की मला असा त्रास होतो, मी काय करू. मग ते शोधतील की नेमकं काय आहे. चांगलं तपासण्या आता अवेलेबल आहेत. ॲलोपॅथीमध्ये प्रचंड चांगल्या तपासण्या अवेलेबल आहेत. अगदी बाहेर गावाहून लोक तपासण्यांसाठी आपल्याकडे येतात. लंडन, अमेरिकेपासून लोक भारतामध्ये येतात, इथे मेडिकल फॅसिलिटी खूप चांगल्या आहेत म्हणून. इतकी उच्च दर्जाच्या फॅसिलिटीज आणि इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याकडे होतं. त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. अतिशय उत्तम डॉक्टर्स आपल्याकडे आहेत, जे ताबडतोब तुम्हाला सांगू शकतात की काय आहे तुमचं दुखणं. तर
ते घ्यायला पाहिजे. कुठेतरी असंच गल्लीबोळात जाऊन औषध गोळ्या खाणं, इंजेक्शन घेणं, हे खूप प्रकार आहेत. आणि एकदा माहीत झालं औषध केमिस्टकडून की मग तीच गोळी घेत राहणं. किंवा डॉक्टरकडे एकदा गेलात तुम्ही, त्याने लिहून दिलं की त्याला माहिती आहे मला या दुखण्यावर मला औषध दिले, मग ते औषध त्याला डॉक्टरला माहिती आहे की तुम्ही 8च दिवस घ्यायचं आहे, पण तो पेशंट आहे तो प्रत्येक वेळेला तेच औषध घेत राहतो. आणि मग पुढे जाऊन लिव्हर, किडनी फेल्युअर सारखे आपल्याला आजकाल खूप बघा तुम्ही, किडनी फेल्युअर, डायलिसिस, हे ऐकायला मिळतं किती लोकांमध्ये. हे सगळं अतिरिक्त सेवन औषधांचं आहे. योग्य प्रमाणात औषधं घेणं, डॉक्टरच्याच सल्ल्याने घेणं, सुरू करणं, बंद करणं, हे सल्ल्यानेच करणं फार उपयोगी. तुम्ही स्वतःचे डॉक्टर तसं नका बघू, ऑब्झर्वर बना, डॉक्टर नका बनू. ऑब्झर्व करून डॉक्टरकडे जा, सल्ला घ्या आणि तो सल्ला पाळा. आता एकदा औषधे घेतले की 5-5 वर्ष जात नाहीत, फॉलोअपच करत नाहीत, असं कसं शक्य आहे? बरोबर. ह्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत. अवेअरनेस खूप आता तुमच्यासारख्या पॉडकास्ट करणाऱ्या लोकांकडनं हे हेल्थचे पॉडकास्ट आता खूप येत आहेत. त्यामुळे प्रचंड अवेअरनेस आता वाढत चाललेलं आहे. सर्जरीबद्दलचे पण लोकांना मी अनेक पॉडकास्टमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्सना मी ऐकलंय, ते सुद्धा सांगतात की सर्जरीकडेच जाऊ नका, तुमची लाईफस्टाईल बदला, व्यायाम करा, योग्य प्रमाणात हे काय गोष्टी करा, काय नका करू, हे सगळे सल्ला देत आहेत. ह्या सगळ्यांचे सल्ला ऐका, कारण इतकं नॉलेज अवेलेबल नव्हतं पूर्वी आणि आता इतकं छान छान पॉडकास्ट तुमच्या मार्फत होत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या अवेअरनेसचा फायदा फक्त ऐकून एक टाइमपास म्हणून ऐकू नका हे पॉडकास्ट, त्याचा आपल्या जीवनामध्ये वापर करा आणि आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं, समाजातलं सगळ्यांचं. तुम्ही एक आजारी पडलात की घर आजारी पडतंय, अगदी सगळं डिस्टर्ब होतंय, अख्खं घर डिस्टर्ब होतं. म्हणजे आपण एका व्यक्तीला बरं करतो तेव्हा ती पूर्ण त्या भोवतीचं नातेवाईक, त्यांच्या घरातल्या व्यक्ती, त्यांना सुद्धा आपण बरं करतोय, त्यांच्या ऑफिसमधले लोक, त्यांच्या मित्रमैत्रिणी, हे सगळीकडे एक आनंदाचं वातावरण जातं त्या एका व्यक्तीमुळे. आणि ती आजारी पडली की सगळीकडे नैराश्य आहे, ती येत नाहीये, ती पार्टीला येत नाहीये, पिकनिकला येत नाहीये, ती याला येत नाही, ऑफिसला येत नाहीये, नाही तिला बरं नसतं, असं सगळं वातावरण ते बदला. आणि म्हणून आम्ही म्हणतो की एक व्यक्तीला बरं केलं की आम्ही अख्खं जवळजवळ 100 लोकांना आम्ही बरं केल्यासारखं. क्या बात आहे. आणि म्हणूनच आमचं ऍक्च्युली महिन्यातले 8 पॉडकास्ट पैकी 4 आरोग्याची पत्र असतात. येस. आणि खूप वेगवेगळे इश्यू आम्ही या माध्यमातून ऍड्रेस करायचा प्रयत्न, आणि लोकांचाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही आता म्हणालात की भारतापेक्षा बाहेरच्या देशांमध्ये थोडासा अवेअरनेस जास्त आहे, लोक फार सिरियसली घेतात गोष्टींना. तुमचे पण खूप सेलिब्रिटी बाहेरच्या देशातले पेशंट्स आहेत, अगदी देशाचे राष्ट्राध्यक्षांपासून अनेक लोक आहेत. काय अनुभव तुमचा, कसे कसे हे लोकांनी रिस्पॉन्ड केलं, कसे कसे त्यांना अनुभव येत गेले तुमचे? कसं आहे की पहिल्यांदा जो मी बाहेरच्या देशात गेलो, आफ्रिका देशात, टांझानिया या देशात गेलो मी. आणि टांझानिया देशात मला जे निमंत्रण आलं होतं ते आलं होतं एका व्यक्तीला झोप येत नव्हती, आणि तो तिथला सगळ्यात मोठा उद्योगपती, म्हणजे तिथला अंबानी समजा, तिथला अंबानी, म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा पॅलेस तिथे. आणि त्याचा पॅलेस म्हणजे सगळ्यात जास्त मोठं जे पॅलेस असतो किंवा घर असतं ते प्रेसिडेंटचं असतं प्रत्येक देशामध्ये. तर प्रेसिडेंटपेक्षाही त्याचा पॅलेस मोठा होता. प्रेसिडेंट सुद्धा त्याच्या पॅलेसमध्ये त्याला भेटायला यायचा असं. तर त्या पॅलेसमध्ये मी गेलो, बघितल्यानंतर एकदम खूप मोठा पॅलेस, समोर समुद्र, प्रायव्हेट बीच तिथे, आणि त्याच्या समोरच माझ्यासाठी एक कम्प्लीट त्यांनी सेटअप बनवला होता, म्हणजे क्लिनिकच सुसज्ज तयार ठेवलेलं होतं, कम्प्लीट बेड वगैरे सगळं, की असं असं येणार म्हणून. आणि त्या व्यक्तीचा त्रास होता, त्याला असं झोपता येत नाहीये म्हणून, म्हणजे बेडवर झोपू शकत नव्हता तो फक्त बसायचा गाडीमध्ये, आणि रात्री तो गाडीमध्ये फिरायचा शहरामध्ये, आणि ती शहरामध्ये जेव्हा गाडी फिरायची तेव्हा तो अशी डुलक्या घ्यायचा, तीच त्याची झोप, आणि मग येऊन परत तो बसायचा घरी. हे त्याचं सुरू होतं. त्यांनी सगळीकडे ट्रीटमेंट घेतल्या, अमेरिकापासून ते सगळीकडे जाऊन आला तो, पण त्याला कुठेच त्याचं डायग्नोसिस नाही झालं किंवा त्याला उपचार नाही झाले. मग त्यांना माझं नाव कळलं आणि मग त्यांनी मला निमंत्रण दिलं. मी गेलो तिथे आणि मी पाहिलं की अशा पद्धतीने त्याला त्रास होता. मग मी डायग्नोसिस केलं की नेमकं काय त्याला होतं आहे. मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुरू केले, ॲक्युपंक्चर उपचार सुरू केले, काही योगा, मेडिटेशन, म्युझिक थेरपी, साऊंड हिलिंग, हे सगळं सुरू केलं त्यांना. त्याच्यानंतर काही शियात्सूसारखे प्राणशक्ती रिलीज करायच्या ट्रीटमेंट्स, अशा सगळ्या सुरू केल्या. आणि योग्य डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंटमुळे 3ऱ्या दिवशी तो व्यक्ती झोपायला लागली. क्या बात आहे.
तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती झोपली, आडवी झाली, झोपली. सकाळी जर माझे कुणी आभार मानले असतील, हे कळल्यानंतर की ती व्यक्ती झोपली, कुणी माझे आभार मानले असतील? त्यांच्या घरातले नातेवाईक, वाईफ, ड्रायव्हर. अच्छा, ड्रायव्हर. सॉरी, मला फॅमिली या झोन मध्ये गेलं. साहजिक आहे, तुम्हाला वाटणं साहजिक आहे. रात्रभर त्याचं ड्युटी वाचली, काम त्याचं दिवसा पण ड्युटी, रात्र पण ड्युटी. म्हणजे विचार करा, तो किती वर्ष तो त्रासलेला होता ड्रायव्हर. तर खरं त्याची ट्रीटमेंट झाली तिथे. सगळ्यात तुम्हाला खलिफा त्याचं नाव, आणि मला म्हणाला थँक्यू डॉक्टर, थँक्यू. झोपायला लागला वगैरे. माझा आता शांतपणे मी पण आता झोपू शकतो घरी जाऊन, मी फॅमिलीला वेळ देऊ शकतो. अजूनही तो ड्रायव्हर आहे. आणि ही गोष्ट आहे 2002 मधली. हो, त्यावेळी मी तिथे गेलो होतो. आणि मग तिथे मी तिकडे जेव्हा त्यांना ट्रीट केलं, ही बातमी सगळी पसरली की अरे त्यांना बरं वाटायला लागलं. मग तिथले हेल्थ मिनिस्टर आल्या, प्राईम मिनिस्टर आले. मग हळूहळू तिथले सगळ्यात मोठमोठे लोक जे आहेत त्यांच्या वर्तुळातले, तिथला मोठा वकील आला, तो सगळ्यात 1 नंबरचा वकील त्या देशाचा. सभापती आले, तिथल्या 3 देशांचे मिळून एक सभापती असतात, ते एक आले. असे वेगवेगळे लोक यायला लागले. आणि एका व्यक्तीसाठी मी गेलो होतो आणि जवळजवळ मी 14 पेशंट्स इकडे पाहिले रोज. आणि एकटा गेलेलो, कोणी असिस्टंट नाही, कोणी नाही, आणि सगळे VIP. आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यांना बरं वाटायला लागलं. म्हटलं कमाल आहे. आमच्या गुरूंचीच कृपा आहे, डॉक्टर राम भोसलेंची, महाअवतार बाबाजींची. हो, महाअवतार बाबाजी आणि यांच्या कृपेमुळेच हे सगळं शक्य झालं. आणि आश्चर्य आहे ना, ज्या व्यक्तीला कुठेच बरं वाटलं 3 दिवसात तो बरा होतोय. अनेक लोक येतात, त्यांना बरं वाटायला लागलंय. हेल्थ मिनिस्टर आल्या, त्यांचं दुखणं अनेक दिवसांचं बरं झालं, जे कधीच बरं होत नव्हतं. त्यांनी मला सांगितलं, या देशामध्ये तुम्ही राहा आमच्या, मी तुम्हाला याचं नागरिकत्व देते, इथे तुम्हाला क्लिनिक, हॉस्पिटल उघडून देते, असं पत्र दिलं त्यांनी. अजूनही ते पत्र माझ्याकडे आहे. पण म्हटलं नाही, मला भारतातच काम करायचं आहे आणि मला तिथेच पूर्ण वेळ द्यायचा आहे. मी इथे येईन व्हिजिटिंग म्हणून, पण मी इथे पूर्णपणे राहू नाही शकत. त्यामुळे मग अनेक वर्ष मी व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून तिथे जायचो आणि तिथे मी अनेक रुग्ण पाहायचो. अजूनही मी जातो, पण मी आता खूप कमी जातो, कारण मी इंडियामध्ये जरा जास्त आपल्याकडे पाहत असतो लोकांना. असंच डॉक्टर राम भोसलेंनी पण खूप मोठमोठे लोक तपासले होते आपल्या देशातले, आणि त्यांचे पेशंट्स होते. हो, सांगा ना थोडं राम भोसलेंबद्दल. डॉक्टर राम भोसलेंबद्दल सांगणं म्हणजे नशीब आहे माझं की मला त्यांचा सहवास लाभला. डॉक्टर राम भोसले हे जगप्रसिद्ध जे नॅचरल हिलिंगमधले तज्ज्ञ आहेत. त्यांना संवाहन विद्या ही त्यांनी शोधून काढली. संवाहन म्हणजे काय, तर टुवर्ड बॅलन्स घेऊन जायचं शरीराला. तुम्ही आजारी पडता म्हणजे तुमचा बॅलन्स गेलेला आहे. बरोबर. शरीरातले ऑर्गन्स आहेत, म्हणजे लिव्हर एका फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट व्हायला पाहिजे. त्याची एक फ्रिक्वेन्सी आहे, प्रत्येक ऑर्गनची फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. त्या फ्रिक्वेन्सीमध्ये ते व्हायब्रेट व्हायला पाहिजे. ती जर फ्रिक्वेन्सीचं नसेल तर तो आजारी पडणं, म्हणजे कमी झाली किंवा जास्त झाली. रेडिओ लावताना तुम्ही गाणं ऐकताना फ्रिक्वेन्सी मॅच न झाली, खरं आवाज येणार. हा माईकमध्ये सुद्धा जर फ्रिक्वेन्सी नीट नसेल तर माईकमधून आवाज येणार, करून मध्येच येतो ना, काहीतरी तुमची सेटिंग शिट्टी मारतो. तर ती फ्रिक्वेन्सी आहे, ती मॅच करणं, बॅलन्स करणं इम्पॉर्टंट आहे. तर ते करण्यासाठी आपल्या शरीरामधल्या ज्या पेशी आहेत, त्या पेशींची जी हालचाल आहे, एक लयबद्ध हालचाल सतत सुरू आहे पेशींमध्ये. बरोबर. आणि पेशींची हालचाल जी आहे त्याची जी एक फ्रिक्वेन्सी आहे, स्पंदन आहेत, ती 8 ते 12 हर्ट्झमध्ये होत असते. आणि त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर ती राहिली तर आपले सगळे ऑर्गन्स आणि सगळं स्नायू, सगळी आपली यंत्रणा चांगली राहणार आहे, मेंदूपासून सगळी. तर ती फ्रिक्वेन्सीमध्ये ठेवण्यासाठी संवाहन विद्या आहे, ही त्यांनी शोधून काढली. की सहज स्पंदन शरीरामध्ये व्हायब्रेशन्स देणं, हाताच्या स्पर्शाने ते द्यायचे, स्पर्श लहरी सोडून तेही स्पंदनं द्यायचे. आणि ही विद्या त्यांनी शोधून काढली. डॉक्टर राम भोसले हे कोणाचे डॉक्टर, तर डॉक्टर महात्मा गांधीजी यांना जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काम केलं महात्मा गांधीजींनी, त्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग हा डॉक्टर राम भोसलेंनी फिट ठेवण्यामध्ये होता. कारण प्रचंड बिझी असायचे, चालणं, सभा घेणं, त्यामुळे प्रचंड थकवा असायचा त्यांना, पाय दुखायचे, कंबर दुखायची. आणि त्या सगळ्यालाच नीट ठेवणं, त्यासाठी डॉक्टर राम भोसले त्यांना ट्रीट करायचे. पंडित जवाहरलाल नेहरू कायम त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायचे.
नेताजी सुभाषचंद्र बोस, बर, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल हे ट्रीटमेंट घ्यायचे. जिना त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे. लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन हे त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायचे. इंग्लंडची राणी त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायची. जॉर्ज द फिफ्थ राजा इंग्लंडचा, तो त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझनहॉवर ते त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे. रशियाचे स्टॅलिन ते त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे. अनेक देशातले मोठमोठे लोक, राजे महाराजे, आपल्या देशातले राजे महाराजे, योगी पुरुष, चिन्मयानंद स्वामी, ओशो, अनेक योगी पुरुष, अनेक गायक जुने हे पण त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे. बालगंधर्वांपासून सगळे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायचे. तर अशा कुठल्या क्षेत्रात त्यांचे पेशंट नव्हते असं नव्हतं. इतकी ही मोठी व्यक्ती. आणि त्यांनी ही विद्या शोधून काढली. त्यांच्याकडून मला शिकण्याचा योग मिळाला. पहिल्यांदा माझे वडील त्यांच्याकडे शिकले आणि त्यानंतर मग मी शिकलो. आणि वडील शिकले तो सुद्धा एक किस्सा आहे की त्यांना कमरेखाली पाय लोळे झाले होते आणि आम्हाला सांगितलं की इथले डॉक्टर कोणी त्यांना ठीक नाही करू शकत, आयुष्यभर त्यांना व्हीलचेअर लागणार, ते ठीक नाही होऊ शकत आहेत. त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता मेजर आणि त्यातनं ते तसं झालं होतं, ते नाहीच होऊ शकणार. आणि मग डॉक्टर राम भोसलेंनी त्यांना ठीक केलं. आणि मग ते डॉक्टर राम भोसलेंकडे माझे वडील शिकले. आणि त्यांना तो ॲक्सिडेंट व्हायच्या आधी माझ्या वडिलांना ते पूर्वीचे बोन सेटर होते, त्यांना नॉलेज होतं ऑलरेडी स्वतःचं ह्या शास्त्राचं. आणि मग ते डॉक्टर राम भोसलेंना माहीत झालं म्हणून मग त्यांनी त्यांना शिकवलं. त्यांना पेशंट्स द्यायला सुरुवात केली वडिलांना की हे पेशंट आता तुम्ही बघा. असं करत करत माझे वडील काम करायला लागले त्यांच्याबरोबर. मग मी त्यांच्याबरोबर जायला लागलो, मी त्यांच्याबरोबर काम करायला लागलो. आणि मग डॉक्टर राम भोसलेंनी मला त्यांची जी संवाद विद्या आहे तो त्याचा प्रचार प्रसार करायचं काम मला सोपवलं. आणि मग ते 2005ला त्यांनी देह सोडला. त्यानंतर त्यांचं संवादशास्त्र शिकवण्याचं काम हे मी करतोय. आणि ते वेगवेगळे आत्तापर्यंत जवळजवळ 3-4 हजार स्टुडंट त्यातनं शिकलेले आहेत. आणि ते एक काम सुरू आहे. कोविड काळामध्ये ऑनलाईन कोर्सेस करत होतो, मग काही ऑफलाईन कोर्सेस आपण सुरू केले. आणि संवाद विद्येने त्यांच्यावर 2 पुस्तकंसुद्धा, एक दिव्यस्पर्शी आणि एक सिद्ध असतं, ही 2 पुस्तकं त्यांच्यावर आहेत. कोणाला जर मिळत असेल तर ती नक्की वाचा. अनेक लोकांनी ती वाचलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे. महाअवतार बाबाजींबरोबर 6 वर्ष होते. एकच व्यक्ती जी महाअवतार बाबाजींबरोबर सदेह त्यांच्यासोबत होती. त्यामुळे त्यांचे अनेक किस्से आम्ही त्यांच्याकडून ऐकलेले आहेत. महाअवतार बाबाजींनी त्यांना हिमालयातली गुरु पौर्णिमा दाखवलेली आहे. अनेक संत आणि तिथे दत्तगुरु त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. काजव्याच्या रूपात गुरुपौर्णिमेला ते सगळे एकत्र आलेले होते, ते सगळं दाखवलं आहे. त्यांनी काही डिमांड केलं तिथे हिमालयात डॉक्टर राम भोसलेंनी की ते त्वरित त्यांना आणून द्यायचे. त्यांना काही पुस्तकं पाहिजे होती ती त्वरित दिली. म्हणे हे कसं काय तुम्हाला शक्य होतं म्हणे. महाअवतार बाबाजींना त्यांनी विचारलं. म्हणे हिमालय की गोद में ही फिरती लायब्ररी आहे आणि त्यामुळे हे सगळे फिरत असतं म्हणे. त्यामुळे त्यांनी भरतनाट्यमचं पुस्तक मागवलं होतं, भरतमुनींचं, ते त्यांना लगेच आणून दिलं. अशा अनेक किस्से आहेत. तर महाअवतार बाबाजींबरोबर राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे अनेक किचकट काही पेशंट असायचे किंवा कोणाचे काही प्रॉब्लेम्स असायचे जे डॉक्टर राम भोसलेंना वाटायचं की हे महाअवतार बाबाजींना विचारायला पाहिजे. मग ते त्यावेळी सांगायचे की थांबा मी बाबाजींना विचारतो. आणि बाबाजींची आणि त्यांची भेट व्हायची मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर. आणि गिरगाव चौपाटीला ते सांगायचे मला की आम्ही रात्री 2 ते 4च्या वेळेमध्ये तिथे भेट होते आमची. समुद्रामध्ये मी अर्धा पोहत जातो आणि तिथे आमची भेट होते. आणि मग तिथे मी काही त्यांच्याशी आमच्या चर्चा होतात आणि मी परत येतो. अशा पद्धतीने इतकं महान व्यक्तिमत्व. आणि आता ती लेगसी तुम्ही पुढे कंटिन्यू करताय संवहनशास्त्राची. वा, महत्त्वाचा विषय आणि याच्याबद्दलच खरं एक दिवस आपण बोलायला भेटलं पाहिजे, इतका डीप विषय आहे हा संवहनशास्त्र. खूप लोकांना त्याच्याबद्दल क्युरिओसिटी आहे आणि तुम्ही अनेक हजार पेशंट त्यात घडवलेत. पण आजचा विषय सोडायचा नाही आहे मला. अजून तुम्ही काही सेलिब्रिटी ट्रीट केले होते, ते म्हणजे आमचे लहानपणीचे आयडॉल ज्यांना आम्ही टी व्हीवर बघायचो रोज मारामाऱ्या करताना, ते म्हणजे WWE स्टार्स. कोणाकोणाला ट्रीट केलं होतं आणि काय त्यांचा फिटनेसचा तेव्हा मंत्र काय होता? म्हणजे अचानकपणे मुंबई टूरला WWE रेसलर्स आले आणि मला बोलावण्यात आलं की त्यांना अशा प्रकारची ट्रीटमेंट लागते. म्हणजे त्यांची जिथे मॅच असते हे दाखवतात, शो असतो त्यांचा, तिथे बॅक स्टेज असतं आणि बॅक स्टेजला
कम्प्लीट सेटअप उभा असतो तिथे, की तिथे त्यांना जर गरज लागली, काही इंजुरी झाली तर तिथे कम्प्लीट कायरोप्रॅक्टिक, मसाज, फिजिओथेरपी, अशा ॲक्युपंक्चर, अशा गोष्टी तिथे त्यांना लागतात. त्यामुळे आम्ही तिथे सेटअप उभा केला होता. डॉक्टर राम भोसलेंनी मला एक बेड दिला आहे कायरोप्रॅक्टिकचा, जो साधारणतः 70 वर्षापूर्वी जर्मनीहून त्यांनी आणलेला. तो बेड माझ्याकडे अजूनही आहे. तर तो बेड घेऊन मी तिथे गेलो होतो आणि त्या बेडवर मी त्यांना ट्रीटमेंट केली. तर तिथे जनरली हे लोक असतात पण ते ट्रीटमेंट नाही घेत, पण एक सेटअप म्हणतो ना आपण, की बाबा एक VIP आलं की ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे, एवढे पोलीसच्या गाड्या असायला पाहिजेत, या गोष्टी ठेवायला पाहिजेत. तर तसं गोष्टी तिथे ठेवल्या जातात. तसा एक सेटअप तुम्हाला रेडी ठेवायला लागतो. त्यांचे जास्त जवळ जाऊ नका, ते तापट असतात, रागीट असतात, उचलून आपटतील तुम्हाला, फोटो काढू नका त्यांचे, आणि त्यांना काही बोलू नका, गप्पपणे त्यांचं काय म्हणतील ते ऐकायचं आणि त्यांना ट्रीट करायचं. म्हटलं ठीक आहे. तरी सुद्धा मी अशी संधी कशी सोडायची, म्हणून मी कॅमेरा घेऊन गेलो होतो. मी त्यावेळी स्टील कॅमेरा होता माझ्याकडे, कलर सुद्धा आठवतो मला, रेड कलरचा होता. छोटासा कॅमेरा पॉकेटमध्ये घालून मी घेऊन गेलो. कारण म्हटलं ही संधी कशी, उद्या मला विचारते की तुम्ही ट्रीटमेंट केले कशावरून, हो की नाही, म्हणून काहीतरी प्रूफ पाहिजे की नको, अशी संधी सोड. म्हणून मी तो गेलो. आणि तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा माझ्याकडे चार्ल्स रॉबिन्सन आला. तो त्यांचं हेड रेफरी, खूप मोठा रेफरी आहे तो, अजूनही आहे तो. आता पण तो काहीतरी, मला वाटतं कोच आहे का हेड आहे माहित नाही मला, अनेक हजारो मॅचेस जज केले. हो, चार्ल्स रॉबिन्सन खूप फेमस. तर तो आला आणि त्याला अंडरटेकरची लात बसली होती मांडीवर. मांडीचा समोरचा स्नायू म्हणजे क्वाड्रिसेप्स स्नायू जो आहे ना, तो त्याचा दुखत होता आणि प्रचंड दुखत होता. लंगडत आला माझ्याकडे की म्हणे असं असं आहे म्हणून. का आला, कशासाठी आला माहीत नाही मला, आणि ते लोकांनी सांगितलं होतं की कोणी येत नाही म्हणून. तो आला, म्हटलं असंच होतं. म्हटलं ठीक आहे, झोपलं. मी त्याला पाल्पेट केलं तर बघितलं की तो स्नायूमध्ये पर्टिक्युलर एक मसल जास्त अफेक्टेड होता. मग मी सुया काढल्या ॲक्युपंक्चरच्या, आणि पर्टिक्युलर, कारण चीनमधून मी हे शिकलेलो होतो. ॲक्युपंक्चर मी खूप वर्ष आधीपासून, साधारणतः 35 वर्ष पेक्षाही जास्त मी ॲक्युपंक्चर शास्त्र शिकलेलं आहे. कारण डॉक्टर राम भोसले हे जगातले टॉपचे ॲक्युपंक्चरिस्ट होते. तर ॲक्युपंक्चरच्या सुया लावल्या, मशीन काढली, मशीन लावली आणि सिम्युलेशन सुरू केलं. आणि ते झालं, एक 15-20 मिनटं ते ठेवलं. मग मी त्याला काही मॅन्युअल ट्रीटमेंट केली, करेक्शन्स मसल्समधले, तर ती इंजुरी दूर करण्यासाठी. तर ते काही मॅन्युअल ट्रीटमेंट केली, हातांनी संवादशास्त्र आणि मॅन्युअल थेरपी दिली. आणि म्हटलं आता एक अर्धा पाऊण तास झाला, म्हटलं आता उठ, आता चालून बघ. मला इतकं काय वाटलं नव्हतं की त्याला लगेच फरक पडेल. तो उठला, चालायला लागला आणि म्हणतो माझं पेन गेलं. म्हणजे 6 महिन्यापासून मला पेन होतं, माझं पेन गेलं. म्हणजे आश्चर्य आहे बघा, म्हणजे गुरुंचा आशीर्वाद कसा असतो हे खरं नाही वाटत आपल्याला, की असं कसं शक्य आहे. त्यांच्याकडे एवढं फिजिओथेरपी आहे, एवढे चांगले डॉक्टर्स आहेत, 6 महिने जो त्रास सहन करतोय. आणि एक ट्रीटमेंट मी काय केली अशी काय वेगळी नव्हती, खूप काय असं वेगळं मी केलं असं नाही आहे, पण कुठेतरी तो गुरुचा आशीर्वाद आहे, ती डिवाईन पॉवर आहे, ती कृपा आहे, ती अशी काम करते. आणि माझी इमानदारीत काम करायची गोष्ट, की मी त्याच्याबरोबर एकरूप होणं. कायम आम्हाला डॉक्टर राम भोसले सांगतो, पेशंट आणि तुम्ही एक झाले पाहिजे. जेव्हा तुमचे स्पंदनं एकत्र होतील तेव्हा तिथे हिलिंग स्टार्ट होणार. तुम्ही तिथे डिस्टन्समधून हिलिंग नाही होणार आहे, तुम्ही एक झाल्याशिवाय हिलिंग नाही होणार. ते एकरूप झाल्यावर मग ते हिलिंग सुरू झालं आणि त्याला चाल. आणि मग तो आत गेला सांगत की माझं बघा दुखणं कमी झालं. मग तिथून सगळे एक एक लोक यायला लागले. मग टेस्ट आला, म्हणजे पहिल्यांदा रेवान आला. रेवानला बघितलं मी, अशी मस्त बिल्ड त्याची, कारण मी हा बघितला, हा तर बारीक होता, रेफरी होता, पण एक एक छान असे सगळे बिल्ड यायला लागले. आणि त्याचं एक ते फ्रॉकसारखं काहीतरी तो घालतो, काय म्हणतात माहीत नाही मला त्याला, पण तो रेवानचा वेश आहे, तो वर उघडा असतो आणि ते घालतो तो चेक्सचं. तो आला, त्याला खांद्याचा स्नायू दुखावला होता, त्याला ट्रीट केलं, त्याला बरं वाटलं. तो परत आत गेला. मग RVD आला, रॉब वॅन्डम, त्याला बॅक पेन होतं, त्याला ठीक केलं. टेस्ट आला, त्यालासुद्धा एक स्नायू दुखावलेला होता मानेच्या भागात, त्याला ट्रीट केलं. तर प्रत्येकाला ट्रीट करून सगळ्यांना बरं वाटायला लागलं. आणि ते आत जाऊन सांगायला लागले, एक एक रांग लागली. म्हणजे विचार करा, एकही व्यक्ती त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत नाही बॅक स्टेजला जे सेटअप असतो. आणि माझ्याकडे 14 रेसलर्स आले. बापरे. आणि सगळ्यांना मी एकट्याने ट्रीट केलं. माझी कुठून शक्ती आली, एवढे ते बेडच्या बाहेर 7 फूट जात होते, त्या बेडवर मावत नव्हते.
मोठमोठे एवढे जायंट्स आणि त्यांना हाताने ट्रीट करायचं. मी ॲक्युपंक्चर फक्त एकालाच केलं, रेफरीला, चार्ल्स रॉबिन्सनला. त्याच्यानंतर सगळ्यांना मी मॅन्युअली ट्रीट केलं. संवाहन, शियात्सू, मॅन्युअल थेरपी, कायरोप्रॅक्टिक, या सगळ्यांनी त्यांना ट्रीट केलं. त्यामुळे ती शक्ती माझ्याकडे कुठून आली त्या दिवशी 14 जायंट्सना ट्रीट करणं 1 स्ट्रोकमध्ये न ब्रेक घेता. तर ही शक्ती म्हणजे ही दैवी कृपाच आहे गुरूंची, मावतार बाबाजी, डॉक्टर राम भोसलेंची आणि माझे वडील भाऊसाहेब देवरुखकर. तिथून हे सगळं आलं आणि ते सगळे बरे झाले. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली दुसऱ्या दिवशी की मुंबईच्या एका व्यक्तीने WWE रेसलर्सना ट्रीट केलं आणि मग ते अतिशय खुश झाले वगैरे. ही अगदी मोठी बातमी आली. अजूनही ती बातमी आहे, कुणी पाहू शकतात ते. तुमच्या इंस्टाग्रामवर पण आहे. हो आहे. आणि मग तिथला त्यांचा जो एक फिजिओ होता, फिजिओ त्यांच्याबरोबर नेहमी असतो, हेड फिजिओ, तो आला पाहायला. तो म्हणाला की अरे एवढं टॅलेंट इंडियामध्ये आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं की अशा गोष्टी आहेत. तर असा हा एक्सपिरियन्स होता की ज्यांना आपण पाहायला आपल्याला मिळत नाही त्यांना आपल्याला ट्रीट करायचा मौका मिळाला. तर ही एक म्हणजे आयुष्यातली एक सगळ्यात मोठी घटना आहे. वा वा, मस्त. आपल्या 24 तासाच्या दिवसातला एक 1/3 भाग आपल्या झोपेसाठी पण जात असतो. तर झोपण्याची जर आपली उलटपालट झाला, अंग खाली हात आला किंवा पाय जर वाकडा रात्रभर राहिला तर ते हाड पुन्हा दुसऱ्या दिवशी दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात. तर बेस्ट पोस्चर कुठलं आहे झोपण्याचं? सगळ्यात बेस्ट पोस्चर म्हणजे मातेच्या पोटातलं जे बाळ ज्या पद्धतीत झोपलेलं असतं ते आपण फोटोमध्ये पाहिले असेल, तर तशा प्रकारचं जे पोस्चर आहे ते सगळ्यात बेस्ट पोस्चर समजलं जातं. म्हणजेच कुशीवर झोपून किंवा पाय जवळ घेतो आपण, 2 अंग जवळ घेतो, ती जी सगळ्यात रिलॅक्स अवस्था असते झोपण्यासाठी. आणि मग त्यावेळी समजा एखाद्याला गुडघेदुखीचा त्रास असेल आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी घेणं हे इम्पॉर्टंट आहे. झोपल्यानंतर म्हणजे जेवल्यानंतर आपल्याला वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपणं, म्हणजे डायजेशन लवकर चांगलं होतं. लिव्हर आपल्या उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला स्टमक आहे, त्याचा वापर होतो. त्यामुळे सरळ झोपणं, कुशीवर झोपणं हे सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे. पोटावर झोपू नये, गादी कडक ठेवावी, सॉफ्ट गादीवर झोपू नये, उशी पातळ घ्यावी किंवा घेऊ नये, किंवा घ्यायची असेल कुशीवर झोपताना तर थोडी डोकं आणि खांद्याच्या मध्ये जे अंतर आहे ते फक्त सपोर्ट घेण्यासाठी असावी. आणि जर आपल्याला सवय ठेवावी की सरळ झोपताना ती उशी काढून टाकावी, तर तेवढं ते आपल्याला पाळलं पाहिजे. पातळ उशी, कडक गादी, ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. हो, त्यामुळे झोपताना पूर्वीच्या ज्या गाद्या होत्या, कापसाच्या गाद्या, त्या नीट पिंजल्या नाही जात हल्ली, त्यामुळे त्यात खड्डा पडलेला असतो. त्यामुळे किंवा फोमच्या गाद्या असतात आजकाल, त्यामुळे आपण झोपलो की आपला मणका पण त्यात डुबतो, बुडतो. आणि मग वेगवेगळे शेप आपल्या मणक्याचे चेंज होतात. सकाळी उठल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्याला उठताच येत नाही आहे. म्हणजे झोपताना बरं वाटतं त्या सॉफ्टमध्ये, उठताना असं दिसतं की आपले कंबर आखडली आहे, पाय आखडलेत, गुडघे आखडलेत, तर त्या गाद्या उपयोगाच्या नाही आहेत. त्यामुळे गादीची योग्य निवड ही फार इम्पॉर्टंट आहे. जसं मी बुटांचं सांगितलं तसंच चांगली गादी, हार्ड गादी, ऑर्थोपेडिक गादी घेणं फार इम्पॉर्टंट आहे. जुन्या गाद्या किंवा सोफा कम बेडवर झोपतात बरेच लोक. त्यामध्ये सोफा कम बेडमध्ये काय असं 2 गाद्या असतात आणि त्या गादीच्या मध्ये गॅप असते आणि ती गॅप आपल्या बरोबर कमरेच्या भागात, पाठीच्या भागात कुठेतरी येते आणि रात्रभर झोपल्यामुळे मग तुम्हाला त्याचा पण त्रास होतो. त्यामुळे सोफा कम बेडमध्ये त्या गॅप आपल्या झोपायचं असेल तसं आडवं झोपावं, पण असं झोपल्याने ती गॅप आपल्या पाठीपाशी आली नाही पाहिजे. ती कधी कधी वर खाली असते, त्यात फोम असतो, त्याने पण त्रास होतो. त्यामुळे आपल्या गाद्या, आपली झोपायची जागा जी आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची जागा आहे ती सगळ्यात चांगली निवडावी. खाली झोपायचं असेल तर ती गादी तशी बनवून घ्यावी आणि मग खाली झोपायची प्रॅक्टिस लहानपणापासून करावी. मुलांना लहानपणापासून तुम्ही खाली झोपायची सवय लावा, म्हणजे मग उतार वयात त्यांना त्रास नाही होणार. पण तुम्ही अचानकपणे तुमचं आज 70-60 वय आहे, तुम्ही कधीच खाली झोपला नाहीत आणि कोणीतरी सांगितलं तुम्हाला की खाली झोपा, अरे मग खाली झोपायची सवय नाही, तुम्हाला खाली बसायचं आहे, उठायचं आहे, खाली झोपल्यानंतर परत उठायचं आहे. त्यासाठी तुमचं शरीर तयार नाही आहे, कसं उठायचं माहीत नाही, कसं झोपायचं माहीत नाही आहे. त्यामुळे आपल्या जॉईंट्सवर आणि स्पाईनवर ताण येतो. त्यामुळे तसं प्रयोग नंतर करू नका.
पण तुम्ही सुरुवातीपासून ही प्रॅक्टिस ठेवली तर आयुष्यभर तुम्ही खाली झोपू शकता. पूर्वीचे लोक चटईवर पण झोपायचे, छानपैकी झोपायचे ते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की म्हणजे काही संस्था आहेत, मी जसं मागे पण कुठेतरी सांगितलं होतं की सिद्ध समाधी योगा, त्यांच्याकडे बरेचसे लोक खाली झोपतात, गाद्या बनवल्यात त्यांनी आणि तशा प्रकारे ते झोपतात. तर ते करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, अनेक लोक खाली बसायचा गोष्ट करतात. गुडघेदुखी झाल्यानंतर मी सांगतोय की तुम्ही आता खाली बसायला गेलात, गुडघेदुखी झाली आहे, पण तुम्ही खाली बसताना एका ठराविक अंतरापर्यंत तुम्ही खाली गेलात आणि नंतर शरीर असं टपकन धाडकन टाकून दिलं. आता तुम्ही असं धाडकन टाकून दिलं कारण तुमची शक्ती नाही पायात, गुडघ्यात शक्ती नाहीये, तुम्ही सहजपणे खाली जाऊ शकत नाहीये. तर तो प्रयोग करू नये, त्यामुळे इंजुरी वाढते, त्यामुळे त्रास वाढतो. त्यामुळे धपकन बसणं, धपकन उभं राहणं, अचानक उभं राहणं, त्या गोष्टी टाळाव्यात. म्हणून जर गुडघेदुखी झाली तर खाली बसणं आपण टाळायला सांगतो. इंडियन टॉयलेट वापरू नका सांगतो, कारण आणखी त्रास वाढू नये. कमोड वापरावा, या सगळ्या गोष्टी आपण सांगतो की जेणेकरून ट्रीटमेंट होईपर्यंत तरी निदान या गोष्टी नीट कराव्यात. ट्रीटमेंट झाल्यानंतर मग आपण त्या गोष्टीकडे आपण परत येऊ शकतो. ज्या आपण चिकित्सामध्ये वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती करतो त्यांनी आपण ह्या गोष्टींवर खूप काम करतो. गुडघेदुखी सुरू झाल्यानंतरच अनेकदा सर्जरी सजेस्ट केली जाते आणि खूप लोक सर्जरी करतात, पण गुडघेदुखीची सर्जरी खूप कॉमन झाली आजकाल. तर नेमका गुडघेदुखीच्या सर्जरीचा निर्णय कधी घ्यावा आणि अनबेरेबल पेन असताना सुद्धा आपण रिव्हर्सल करू शकतो का, म्हणजे सर्जरी टाळू शकतो का? बरं, काय असतं की गंमत अशी आहे ना, तुम्हाला खोटं वाटेल की अनेक रुग्ण आहे ना स्वतःहून सांगतात की डॉक्टरचं माझी सर्जरी करून टाका, मला मोकळं. किंवा एखादा घरात पेशंट आहे, तुमची आई बहीण कोणी असेल, बायको, तर तुम्ही सांगता की नाही तू सर्जरी करून टाक, तू काय करूच नको, सर्जरी करून टाक, मोकळी हो. अरे पण तेवढी गरज नाही आहे. तुमची कुठल्या स्टेजमधली गुडघेदुखी आहे, डॉक्टर्स पण तुम्हाला सांगतायत. ऑर्थोपेडिक सर्जन्स जसं मगाशी म्हटलं, वेगवेगळ्या पॉडकास्ट लिहून सांगतायत की 80-90% गरज नसते, तरी तुम्ही घाई करता का? तर मेडिक्लेम काढलं आहे, मग माझा मेडिक्लेम फुकट जाईल, अशासाठी सुद्धा सर्जरी केली जाते. आणि मग घरचे फोर्स करतात म्हणून सर्जरी केली जाते, पटकन मोकळ होऊन जाऊ म्हणून सर्जरी केली जाते. म्हणून आमचं की नैसर्गिक सांधा वाचवा, जसं आपण आता म्हणतो की पाणी वाचवा, सॉईल वाचवा, तसं आता आपल्या शरीरामधले अनेक गोष्टी वाचवा, याकडे आपल्याला आता पाहावं लागतं आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या हा सांधा रिपेअर होऊ शकतो आणि त्याकडे आपण जर नीट लक्ष दिलं, अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, आयुर्वेदात आहेत, 5000 वर्षापूर्वीपासून सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रूव्हन आहेत. आयुर्वेदात खूप उल्लेख आहे, पूर्वीपासून उल्लेख आहे, आणि सूचिवेदामध्ये जे शास्त्र आहे त्यात उल्लेख आहे. त्या सगळ्याचा वापर जर केला, सुश्रुताने सुद्धा सांगितलेलं आहे, तर अशा मर्मशास्त्र आहे, ॲक्युपंक्चर आहे, 5000 वर्षापूर्वीपासून सांगितलेलं आहे, त्याचा वापर केला तर हे रिव्हर्स होऊ शकतंय. बरं बरं. पुराणात कुठेतरी उल्लेख येतो या सगळ्या शास्त्रांचा, असंही ऐकलं अनेक. अगदी तुम्ही म्हणाल तर कृष्ण काळामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. कुब्जा आपल्याला माहिती आहे की त्रिवक्री होती, 3 ठिकाणी वाकडी होती, तिला स्कोलिसस होता आणि बाक होता पाठीला, बरोबर, आणि ती कंसासाठी ती चंदनाचा लेप घेऊन चालली होती आणि तो सुगंधी लेप घेऊन जात असताना कृष्णाने तिला पाहिलं. कृष्णाने तिला पाहिलं आणि तिने कुब्जेला 1, 2, 3 ठिकाणी स्पर्श केला आणि त्या स्पर्श लहरी तिच्या शरीरामध्ये पोहोचल्या आणि ती सरळ झाली. तर शरीरामध्ये ज्या स्पर्शलहरी त्याने जे सोडले ते संवाहन होतं, ते मर्मबिंदू होते. ते आयुर्वेद शास्त्रामध्ये जे मर्मशास्त्र सांगितलेलं आहे ते मर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी ते ट्रीट केलं आणि तिथून त्यांनी ती चेतना नीट केली. म्हणजे आपण आजारी पडतो म्हणजे शरीरामध्ये खूप आजार झाला आहे, दोष झाले तसं नाही, तर आपली प्राणशक्ती बिघडली आहे. हे अर्जुनाला जेव्हा कृष्णाने समजावून सांगितलं तेव्हा अर्जुनाला कळलं की आपली प्राणशक्ती जेव्हा बिघडते तेव्हा आपण आजारी पडतोय. आपल्याला दुखणं झाल्या म्हणजे आपण त्या दुखण्यामुळे आपण आजारी नाही आहे. प्राणशक्तीतला बदल हा नीट केला तर आपण, कारण अर्जुनाने त्याला प्रश्न विचारला की युद्धामध्ये एवढे घायल झालेले लोक आहेत, काही लोकांना खूप कमी लागलं आहे, काही लोकांना खूप जास्त लागलं आहे, तरीसुद्धा ते चांगले आहेत आणि कमी लागले तरी ते मृत्युमुखी पडलेत. म्हणजे तो मर्मी घाव बसणं म्हणतो ना आपण, घाव मर्मी बसला, तो मर्मशास्त्र जे आत्ताचं ॲक्युपंक्चर आहे की आयुर्वेदात अजूनही मर्मशास्त्र शिकवलं जातं डॉक्टर्सना. त्याचा विषय आहे, वेगवेगळे PhD सुद्धा करतात मर्मशास्त्रामध्ये. तर ते जे शास्त्र आहे आपल्याकडे खूप अजून प्रचलित नाही आहे, पण कृष्णाने त्यावेळी मर्मशास्त्र अर्जुनाला समजावून सांगितलेलं होतं आणि त्यामुळे
त्यांनी अर्जुनाचा गुडघा दुखावलेला होता, ते सुद्धा त्यांनी मर्मशास्त्राने बरं केलं होतं. आणि त्यांनी अर्जुनाला सांगितलं की मर्म मी एका ठिकाणी जरी मी स्पर्श केला तरी शरीरातली सगळी मर्म ट्रीट होतात, आणि ह्या स्पर्शलहरींनी प्राणशक्ती नीट होते. त्यामुळे आपल्याला प्राणशक्ती नीट करायची आहे. आणि जे चिकित्सामध्ये आम्ही काम करतोय, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करतोय, मसाज करतोय किंवा वेगवेगळ्या थेरपीज वापरतोय, यामध्ये प्राणशक्तीचा स्रोत नीट करणं, बॅलन्स करणं, हेच आम्ही करत असतो. आणि त्यामुळे आपले रुग्ण बरे होतात. बरे झालेले रुग्ण गिरणार जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी परिक्रमा करतात. किती रुग्ण आत्ता आम्हाला भेटलेत. गेल्या आठवड्यामध्ये आमचे एक मोठं शिबिर झालं इथे पेशंटचं. त्यामध्ये आम्हाला जुने पेशंट्स भेटले. ते म्हणाले आम्ही गिरनारला जाऊन आलो, आम्ही हिमालयात जाऊन आलो, आम्ही फॉरेनमध्ये कितीतरी गोष्टी जाऊन फिरून आलो, आणि त्या गुडघ्यांना त्यांना चालता येत नव्हतं. मग ही गुडघे एवढे आपण म्हणतो की कार्टिलेज घासलं गेलं आहे, ते आता मिनिस्कस टेअर झाला आहे, लिगामेंट टेअर झाला आहे. मग हे कसं काय शक्य होतं आहे? म्हणजे ही प्राणशक्तीमध्ये प्रचंड ताकद आहे, आणि त्यामुळे हे रिपेअरिंग होतं. त्याचा प्रश्न असा होता की कार्टिलेज घातलं गेलं म्हणजे संपलं आयुष्य. हां, तेच मला त्यांनी शेवट करायचं आहे की विना ऑपरेशन कार्टिलेज पुन्हा भरून निघतं का? हां, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की कार्टिलेज घातलं गेलं की, पण जे कार्टिलेज घातलं गेलेलं आहे त्यावेळेस चांगलं कार्टिलेज सुद्धा तिथे असतं. त्यात छोटासा तुकडा जरी चांगल्या कार्टिलेजचा मिळाला तरी त्याला जर स्टिम्युलेशन केलं, ॲक्युपंक्चरच्या निडल्स आम्ही आत टाकतो सांध्यामध्ये वेगवेगळ्या, त्याद्वारे आम्ही शेक आतमध्ये घुसवतो त्या सांध्यामध्ये, तिकडे स्टिम्युलेशन करतो. कारण काय की जिथे कार्टिलेज असतं सांध्यात तिथे रक्तप्रवाह कमी असतो, खूप कमी रक्तप्रवाह सगळ्यात जास्त तिथे आणि हिप जॉईंटमध्ये असतो. म्हणून हिप जॉईंटचा एव्हीएन होतो, एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा संधिवात, किंवा तो लॉक होतो आणि सांधे लॉक होतो. तर त्यामुळे त्याचं स्टिम्युलेशन जर केलं तर कार्टिलेज रिपेअर व्हायला मदत होते, स्पेस तयार होते. अनेक रुग्णांचे एक्सरे आम्ही बघितलेले आहेत चांगले. आणि उदाहरणं काय, ते चांगले चालतायत ना, जिने चढतायत, फिरायला जातात, कोणाच्याही सपोर्टशिवाय चालतायत. आणखी काय हवं असतं? परत जाऊन काय तपासत बसायची पण गरज नाही आहे. तुम्हाला दृश्य स्वरूपात आहे की आपण एवढ्या ॲक्टिव्हिटी, रुटीन ॲक्टिव्हिटीजपेक्षा आपण चांगल्या ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर हे सगळं होऊ शकतं, फक्त त्याकडे नीट सायंटिफिक दृष्टीने बघायला पाहिजे, या गोष्टीकडे विश्वास ठेवायला पाहिजे. इंडियामध्ये रिसर्च खूप कमी होतो आहे, तो रिसर्च व्हायला पाहिजे. तसं ॲलोपॅथीत रिसर्च होतात, तसं आयुर्वेद आणि या तत्सम उपचार पद्धती आहेत, याचा रिसर्च जर झाला, त्याचा जर डेटाबेस झाला तर जगाचं लक्ष याकडे येईल. आज जग आयुर्वेदाकडे खूप चांगल्या नजरेने पाहतं आहे. ॲक्युपंक्चर, संवाहनविद्या, या सगळ्या अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या उपचार पद्धती आहेत. फिजिओथेरपी आहे, योग्य फिजिओथेरपी पण खूप आता ॲडव्हान्स होत चालली आहे. त्यामुळे आपल्या चिकित्सा क्लिनिक्स आहेत, त्याच्यामध्ये योग्य फिजिओथेरपी, सिनियर फिजिओथेरपिस्ट असतात, त्या फिजिओथेरपीचे प्रोग्राम्स रुटीनपेक्षा पण आमचे वेगळे आहेत, ते आम्ही करतो. ॲक्युपंक्चर, ग्वाशा, मॉक्सिबक्शन, कपिंग थेरपी, शियात्सू थेरपी, तुईना मसाज, या सगळ्या उपचार पद्धती आपल्याकडे होतात. त्याच्यानंतर योगा, नॅचरोपॅथीसारख्या गोष्टी होतात. आयुर्वेदाचे फिजिशियन्स आमच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये असतात, ते त्यांची योग्य काळजी घेतात. मेडिसिन्स, योग्य मेडिसिन आणि योग्य उपचार पद्धती, पंचकर्मासारख्या, असं सगळं कॉम्बिनेशन केल्यामुळे आपल्याला संपूर्ण शरीर परत मिळवता येतं. फक्त गुडघे नाही तर संपूर्ण शरीर, त्याचे आजूबाजूचे स्नायू. फक्त कार्टिलेज म्हणजे गुडघा नाही आहे, त्याचे स्नायू, मांडीचे स्नायू, कमरेचे स्नायू, हिपचे स्नायू, हे सगळे फार इम्पॉर्टंट आहेत. हल्ली जे तरुण मुलं जे टाईट जीन्स घालत आहेत त्याच्यामुळे सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स होतात. घट्ट टाईट जीन्स घातल्यामुळे हिपचे स्नायू मोबिलाइज नाही होत, ते आखडलेले असतात, कमरेत ताण येतो. त्यामुळे सैलसर कपडे घालणं, हल्ली आता फॅशन बदलली आहे, सैल कपडे सुद्धा लोक आली आहे, त्यामुळे फॅशन बदलते, त्यामुळे योग्य कपडे पण आता यायला लागलेत. त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. पण जर तुम्ही आजारी पडलात तर त्वरित घाई करू नका, योग्य उपचार पद्धतींची निवड करा. आपल्या जवळच्या केंद्रामध्ये कुठल्याही जिथे अशा प्रकारच्या उपचार पद्धती अवेलेबल असतील तिथे जा, त्यांचा सल्ला घ्या, त्या करा, नियमितपणे करा, सांगितल्या पद्धतीने करा, स्वतःच्या मनाने बंद करू नका. नाहीतर मी जाऊन केली, किती दिवस केली? 4 दिवस गेले. त्यांनी सांगितलं होतं 2 महिने यायला तुम्हाला, पण तुम्ही का 4 दिवस गेला? तुम्ही कंप्लीट नाही केलं. तुम्हाला घरी व्यायाम सांगितले ते नाही केले, डाएट फॉलो नाही केलं. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा जिथे तुम्ही असतात. भारतामध्ये अनेक ठिकाणी, मी असं नाही म्हणत की तुम्ही चिकित्सा नी स्पाइन अँड मोरमध्ये या, तुम्ही कुठेही जा, पण अशा प्रकारच्या ट्रीटमेंट तुम्ही करा. योग्य पद्धतीने जाऊन पहा पहिल्यांदा की त्या योग्य पद्धतीने होत आहेत का.
ते सगळं तपासून मग त्या उपचार पद्धती घ्या. आपले नैसर्गिक सांधे वाचवा असंच मी या निमित्ताने म्हणेल. आणि या उपचार पद्धती प्रोवन आहेत, पूर्वापार चालत आल्या आहेत. म्हणजे मी कृष्णकाळापासूनचा उल्लेख दिला तुम्हाला, मी महाभारतातले अनेक उल्लेख आहेत, ते आपण कधीतरी परत बोलू. पण ह्या दृष्टीने जर आपण पाहिलं याकडे की आपले सांधे वाचू शकतात, घाबरून जाऊ नका आणि ही वेळ आणू देऊ नका. त्यासाठी सुद्धा आत्तापासून मुलांना आणि यंग लोकांना मार्गदर्शन करा आणि सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करा. म्हणजे आता ही सर्व्हिस सेंटर्स उघडलेली आहेत. पूर्वी आपल्याला माहित आहे की गाड्यांची होती, पण बॉडी सर्व्हिस सेंटर नव्हतं, शर्यतीची सर्व्हिस सेंटर्स नव्हती. पण ही सर्व्हिस सेंटर आता प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये आता आहेत. त्याचा वापर करा आणि बरे व्हा, आनंदी व्हा, स्वतःचं आयुष्य चांगलं करा, इतरांचं आयुष्य त्यामुळे सुधारेल आणि समाजाचं आणि राष्ट्राचं सुद्धा प्रगती होईल. आणि तुम्ही या निमित्ताने इथे आम्हाला बोलवलं आणि अशा प्रकारचे जे माझी भूमिका, आमचं जे अवेअरनेस करायचं जे कार्य आहे चिकित्साचं, ते करण्यासाठी एक मोका दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद द पोस्टमन या टीमचं आणि सगळ्यांचं. तुमचे पण खूप खूप थँक्यू. वी आर ऑनर्ड. ॲक्च्युली तुम्ही हे जे मिशन घेऊन निघाला आहेत की सांधे वाचवा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि शरीररूपी ही जी गाडी आहे, याचे पेशंट जर तुमच्याकडे तुमच्या सर्व्हिस सेंटरला यायचे असतील तर त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊच. या तुम्हाला आमचे प्रेक्षक नक्की कॉन्टॅक्ट करतील. आणि संवाहनशास्त्र हा जो विषय आहे हा घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया, कारण तो खूप इंटरेस्टिंग आहे. आज गुडघे आणि मणके या एकूणात विषयात तो थोडासा आपण फक्त टच केला. तर खूप खूप पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. तर मित्रांनो, हे होते रमाकांत देवरुखकर सर. ते जसे म्हणाले की सांधे वाचवा हे मिशन घेऊन ते निघाले. तुमच्याही सांध्यांना काही अडचणी असतील तर तुम्हाला त्यांच्या गॅरेजला तुमची शरीररूपी गाडी नेऊन सर्व्हिसिंग करायची असेल तर त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. पुणे आणि मुंबईमध्ये त्यांच्या रेग्युलर व्हिजिट्स असतात. सर अनेक ठिकाणी गेस्ट म्हणून पण जात असतात, तिथे वर्कशॉपही घेतात. त्याच्याही जर काही अपडेट्स असतील तर आमच्या पेजवर तुम्हाला मिळतील. त्यांचंही पेज फॉलो करा, त्यांच्या इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेढीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.